प्रसाद सनवे सर तुमचा ऑडिओ ऑन करा. यश माझा आवाज येतो का? हा योगेश येतोय का क्लिअर? येतोय. हा सर थोडस येतोय मला. हा थोडस एक चेंज झालेला आहे. आपले सायंटिस्ट योगेश नेर हॅलो. सरांना हा सर येतोय आवाज? हा येतोय. हा थोडासा प्रोग्राम मध्ये थोडा चेंज आहे की सायंटिस्ट योगेश नेर सरांना थोडस जॉईन व्हायला थोडासा वेळ लागतोय. तर पहिले तुमचं सेशन होईल आणि नंतर त्यांचं होईल. ठीक आहे. ओके. ओके ठीक आहे चालेल. थँक्यू सर. फक्त व्हिडिओ एकदा ऑन करून करता का प्लीज? ओके. अच्छा. हा म्हणजे आपल्याला आय एम प्रॉपरली विजिबल ना? या फक्त थोडस स्ट्रेट राहील असा जे रेकॉर्डिंग होत हा मी असेल. करते आधी ऑडिओ बघून घेतो. हो चालेल ठीक आहे. डॉक्टर प्रसाद सर प्लीज अनम्यूट. आवाज येतोय सर माझा? प्रसाद सर? हा येतोय. सर एक फक्त चेंज आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअप केलेलं आहे. शब्बीर सर पहिले असतील, नंतर राजेश संग्राम सिंग असतील आणि त्यानंतर जे सायंटिस्ट योगेश नेर सर आहेत त्यांचं पहिले संजय देवरे सरांचं होईल आणि नंतर सायंटिस्ट योगेश नेर सरांचं होईल. ओके. फक्त लास्टचे 2 आपण चेंज केले आहेत. त्यांना थोडस युएसए येऊन जॉईन व्हायला थोडस प्रॉब्लेम येतो. काय म्हणताय? त्यांना थोडस जॉईन व्हायला प्रॉब्लेम होत आहे. तर त्यांचं म्हणजे मग पहिले अभिजित ब्राह्मणकार बोलेल आणि नंतर प्रज्ञा झगडे. चालेल. ठीक आहे. आणि मी सांगून ठेवतो, इंटिमेट करतो मी त्यांना. ओके. आता आणि शब्बीर सर आणि राजेंचं सारखंच आहे ना? हो सेम आहे त्यांचं नो प्रॉब्लेम. ओके. आता ह्या चारींना आपण काय नेम दिलेले सर? त्यांना इंटरॅक्ट म्हटलं, INT म्हणून सिद्धिवन सिद्धी 2 टाकायला लावलं होतं. ओके मी चेक करतो. हो मी त्यांना सांगतो नाव हे करायला. हा त्यांना जॉईन व्हायला सांगा, म्हणजे मी ऑडिओ चेक करता येईल आपल्याला. येस. ओके. तृप्तांत अनम्यूट हो बेटा. तृप्तांत कापडणीस. तृप्तांत कापडणीस अनम्यूट व्हायचंय. तृप्तांत कापडणीस चॅट बॉक्स मध्ये प्लीज अनम्यूट yourself. हॅलो. येस. तृप्तांत आवाज येतोय का तृप्तांत तुला माझा? येतोय. हा ओके ठीक आहे. तुझं नेम तसंच राहू दे, तृप्तांतच असू दे. ओके. साहेब आवाज येतोय मला क्लिअर? हो येतोय. ओके. डीजी जॉईन झाले का? नाही अजून. मी चेक करतो. राजे
चेक करतो मी. नाही. राजांना कॉल करा ना प्लीज. बर. यांचे ऑडिओ चेक करतो तोपर्यंत. प्रसाद सर. हा सर. पक्षा भांबरे मला दिसत नाही जॉईन. पक्ष बांबरे जॉईन झाले सर. हॅलो पक्षा. हॅलो. हा, पक्षा भांबरे नाही दिसत आहे. करतो मी फोन करतो 1 मिनिट. हो, आणि प्रज्ञा झगडे आणि अभिजित पण दिसत नाही. लगेच लगेच सगळ्यांना कॉल करतो मी एकदा. ओके ओके ठीक. पक्ष जॉईन नाही झाली तू अजून. मला लिंक नाही आली अजून. अरे लिंक पाठवली ना बेटा मी. अच्छा, हा, सॉरी सॉरी. असं काय करते हो, लवकर जॉईन हो. ओके. हा, तुझं नाव टाक आणि पक्ष बांबरे. हो सर. दिवरे सर गुड इव्हनिंग. अनम्यूट करा सर. शब्बीर सर गुड इव्हनिंग. Good evening. थँक यू फॉर जॉईनिंग सर. Yes, my भाई pleasure. नमस्ते. नमस्ते नमस्ते. मनोज जादव. हाँ जी मनोज जी. राजे ज्वाइन हो रहे हैं 5 मिनट में. जी. पक्षा भांबरे तुझा ऑडिओ मला विजिबल दिसत नाहीये, तर तुझं अनम्यूट हो. स्पीकरचं माईकचं बटन ऑन कर. एकदा मोबाईलला क्लिक कर, तिथं खाली लेफ्ट हँड साइडला माईकचं बटन येईल ते ऑन कर. ऑडिओ ऑडिओ विथ मोबाईल. ओके, अनम्यूट हो आता. पक्षा भांबरे एकदा अनम्यूट होऊन मला फक्त तुझा ऑडिओ चेक करू दे. ओके, माझा आवाज येतोय का तुला? प्रज्ञा पण झाली सर जॉईन. प्रज्ञा झगडे. हो, पक्षाला विचारू दे. पक्ष आवाज येतोय का माझा? येस सर. ओके, व्हेरी गुड. योगेश. हा. धिवरे साहेबांना अनम्यूट करणं. ओके ओके. दिवरे सर प्लीज अनम्यूट. हॅलो. हा हा, झालंय झालंय. ओके. या या. तर अभिजित अभिजित झालाय का? नाही, अभिजित नाही झालाय. त्याला केला फोन मी, झालाय तू म्हणे. अभिजित ब्राह्मणकार, रेज युअर हँड. सिद्धी 1. ओके. अभिजित तुझं माईकचं बटन ऑन कर बेटा. मला माईक दिसत नाहीये तुझा. एकदा स्क्रीनवर क्लिक कर, लेफ्ट हँड साइडला ऑडिओ विथ मोबाईल कर. अभिजित ब्राह्मणकार.
अभिजित आवाज येतोय माझा तुला? योगेश हा. राजे अ, जॉईन झाले तर अनम्यूट हा. कर त्यांना. हा, गुड इव्हनिंग राजेश सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. थँक्यू सर आणि फॉर जॉईनिंग. गव्हर्नर साहेब शब्बीर शाकीर यांना नमस्कार. सर्व सटाणा भागाच्या सर्व माझे मित्रांना नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार सर. योगेश गेस्ट दोन्ही जॉईन झालेत का? आपले जे सायंटिस्ट योगेश नेर सर आहेत हा, ते थोडेसे लेट जॉईन होणार आहेत. तर मग बरं. पहिले आपण मग सुरू करायचं आपला का? हा यस आपला प्रोग्राम आपण ठीक आहे, सुरू सुरू करणार करा. आहोत. ओके. फक्त डॉक्टर प्रसाद सोनवणे सर, आपले जो अभिजित आहे तर त्याचं माईक मला दिसत नाही, तर त्याला फक्त फोन करून तेवढं सांगा सेटिंग. मी प्रोग्रामला सुरुवात करत आहे. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण व कसमादे परिसरातील विविध शाळांच्या माध्यमातून हा आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. यशाचा प्रवास हा या कार्यक्रमाचा घेण्याचा उद्देश असा आहे की असं म्हटलं जायचं, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तसं आपल्या बागलाण तालुक्यातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणारे हे आपले साधू संत 7 समुद्रापार पोहोचलेले आहेत आणि त्यांनी तपश्चर्या करून आपल्या अनुभवाची शिजोरी ह्या 6 दिवसात दिवाळीला आपल्याकडे ते घेऊन येत आहेत. आजच्या कार्यक्रमात आपल्याला लाभलेले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शब्बीर सर, पीडीजी राजे संग्रामसिंग सर, त्यानंतर रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 मधील सर्व पीडीजी, सर्व डिस्ट्रिक्ट ऑफिसर, सर्व रोटरी मेंबर्स आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पहिल्या पर्वास आपण सुरुवात करत आहोत. मी तृप्तांत कापडणीस इंट्रॅक्टर, सिद्धी इंग्लिश मीडियम करंजाड यांना विनंती करतो की आपले शब्बीर सर यांचं इंट्रोडक्शन करायचं आहे. ओव्हर टू यू तृप्तांत. अनम्यूट कर त्याला. हो, करतोय. यू आर नाउ अनम्यूट तृप्तांत. बोलू शकतो तू? ओके. नमस्कार. सर, am I audible? यस यस यस. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत 1 मिनिट सर. यस. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत शब्बीर शाकीर सर हे रोटरी 3030 चे प्रांतपाल म्हणून कार्यरत आहेत. ते अत्यंत उत्साही, हजरजबाबी व एव्हरस्माइल व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. शिवाय त्यांच्या शेरोशायरीमुळे देखील ते अत्यंत प्रचलित आहेत व ते उत्कृष्ट मार्गदर्शक व वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. वेळेचे बंधन पाळणारे तडफदार व्यक्तिमत्व आज संपूर्ण रोटरी 3030 ची जबाबदारी व मार्गदर्शन अत्यंत उत्साहाने सदैव करत असतात. ते बीट्स पिलानी मधून इंजिनिअरिंग झालेले प्रभावी व्यक्तिमत्व आहेत. मी तृप्तांत कापडणीस, चार्टर्ड सेक्रेटरी ऑफ इंटरॅक्ट क्लब ऑफ सिटी इंटरनॅशनल अकॅडमी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. धन्यवाद. ओव्हर टू यू सर. थँक्यू तृप्तांत. मी डीजी शब्बीर सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या कार्यक्रमास शुभेच्छा द्यायच्या आहेत. ओव्हर टू यू शब्बीर सर. सबसे पहले
तुप्तांत को धन्यवाद देना चाहूंगा कि इतने सुंदर तरीके से मुझे मेरा परिचय दिया। और तुप्तांत, जो कॉन्फिडेंस से आप बोलते हो, जिस शैली में आप बोलते हो, तो जरूर ऐसा आप बोलते रहिए। आप एक बहुत अच्छे वक्ता बनने के एक कगार पे है, सही रास्ते पे है। रोटरी क्लब ऑफ सटाना बागलान के प्रेसिडेंट योगेश जी अहिरे, क्लब के सेक्रेटरी उमेश जी सोनी, हमारे साथ डॉक्टर प्रसाद सोनवने, श्री युगराज गांगुर्डे जी, पास्ट डिस्ट्रिक्ट गवर्नर राजेश संग्राम सिंह, और दो हमारे जो साथ में आए हुए स्पीकर्स हैं, मिस्टर योगेश नेर, मिस्टर संजय देवरे, और साथ में जुड़े सारा सटाना बागलान का परिवार, आप सबको मेरा बहुत बहुत प्रणाम। आने वाले दीपावली पे आप लोगों को एडवांस में शुभेच्छा देना चाहूंगा और बधाई देना चाहूंगा कि बहुत ही सुंदर टॉपिक पे ये आज की चर्चा रखी है, यशाचा मार्ग, द पाथ टू सक्सेस। आप देखिए, दुनिया में बड़ी अजीब बात है कि लोग सक्सेस की बात करते हैं, कोई उसके रास्ते की बात नहीं करता। लोग मंजिल की बात करते हैं, कोई उसके मार्ग की बात नहीं करता। और जरूरी सक्सेस नहीं है, जरूरी मंजिल नहीं है, सबसे जरूरी है रास्ता, क्योंकि वो हमारे हाथ में है। आप किस तरीके से काम करते हैं वो आपके हाथ में है, उसका परिणाम आपके हाथ में नहीं है। हमें चिंता उस चीज की करनी चाहिए जो हम कर सकते हैं, जो हम बदल सकते हैं। और दो पंक्तियां कि अगर सूरज की तरह चमकना है, अगर सूरज की तरह चमकना है तो पहले सूरज की तरह जलना होगा, सूरज की तरह जलना होगा। तो बिना मेहनत किए, बिना काम किए, बिना सही रास्ता लिए कोई चीज किसी को नहीं मिलती है, मेहनत करनी पड़ती है। मगर हम जब से आप देखिए, हम बच्चे थे तो हमने हमारे बड़ों से सिर्फ सक्सेस सुना। हमारे बच्चे हुए, हमने कभी भी उन्हें सक्सेस सिखाया, हमने कभी उन्हें रास्ता बताने की कोशिश नहीं की। तो आज देखिए आप कि जब हम ये दो स्पीकर्स को सुनेंगे तो हमें इतनी ज्यादा चीजों पे हमें मार्गदर्शन मिलेगा कि किसी भी से पूछ लीजिए जिसने जीवन में कुछ पाया, तो वो आपको यही बताएगा कि एक जीवन में आसान रास्ता होता है और दूसरा कठिन रास्ता होता है। जो आसान रास्ता चुनता है वो भीड़ में खो जाता है, और जब वो कठिन रास्ता चुनता है और उसमें वो जिद होती है, वो दृढ़ निश्चय होती है, वो जुनून होता है, वो पैशन होता है, वो मेहनत होती है, वही व्यक्ति निखर के आता है। तो दो बहुत सुंदर स्पीकर्स हैं हमारे साथ। वापस मैं हैंड ओवर करने के पहले योगेश जी को दो पंक्तियां कहना चाहूंगा इस बात पे कि हम जीवन में जब जब हमारे सामने कठिन रास्ता मिलता है, हमारे ऊपर निर्भर है
हम कौन सा रास्ता चुनते हैं। तो 2 पंक्तियां हैं, बड़ी सुंदर है। हदे शहर से निकली तो गांव गांव चली, कुछ यादें मेरे संग पांव पांव चली। हदे शहर से निकली तो गांव गांव चली, कुछ यादें मेरे संग पांव पांव चली। धूप का सफर किया तो ये तजुर्बा हुआ, धूप का सफर किया तो ये तजुर्बा हुआ। वह जिंदगी ही क्या जो छांव छांव चली, वह जिंदगी ही क्या जो छांव छांव चली। तो दोस्तों, रास्ता मार्ग हमारे हाथ में है, हमें तय करना है हम उस पथ पे कैसा चलते हैं। तो फिर बधाई देना चाहूंगा योगेश जी को, बहुत सुंदर कार्यक्रम। और ये सारे बच्चों को बधाई देना चाहूंगा कि इतनी ज्यादा संख्या में आए। बहुत बहुत धन्यवाद आप लोगों का। थैंक यू योगेश जी। थँक्यू आवर बिलोड डीजी शब्बीर सर. खूप छान गायडन्स आम्हाला केलं आणि असंच प्रेम आमच्या क्लबवर तुम्ही असू द्या. थँक्यू वन्स अगेन. मी कार्यक्रम पुढे जाण्याच्या अगोदर मी आपल्या कार्यक्रमास सायंटिस्ट योगेश नेर सर USA हून जॉईन झाले, त्यांचं स्वागत करतो. आणि नागपूरहून IRS संजय धिवरे सर जॉईन झाले, त्यांचंही मी खूप खूप स्वागत करतो. मी पक्षा भांबरे याला विनंती करतो की तिने आपले PDG राजेश संग्राम सिंग सर यांचं परिचय द्यायचा आहे. ओव्हर टू यू पक्षा. Yes, sir. So am I audible? यस यस यस, बोलू शकते तू. Past District Governor Rotarian राजे संग्रामसिंग भोसले हे आजच्या कार्यक्रमाचे आमचे प्रमुख अतिथी असून ते नागपूर साऊथ ईस्टचे सदस्य रोटरियन आहेत. 2007-08 या वर्षी त्यांनी प्रांतपाल म्हणून रोटरी 3030 मध्ये काम अत्यंत उत्कृष्टपणे बघितले. तरुणांनाही लाजवेल असे हसत खेळत वातावरण निर्मित करणारे व आपलेसे करणारे हे रोटरी 3030 चे सदस्य आहेत. मी पक्षा भांबरे, चार्टर्ड फाउंडर प्रेसिडेंट ऑफ इंटरॅक्ट क्लब ऑफ सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमी, त्यांचे यशाचा मार्ग पार्ट टू सक्सेस या कार्यक्रमात स्वागत करीत आहे. वेलकम सर, ओव्हर टू यू. थँक्यू पक्षा. ओव्हर टू यू राजेश सर. धन्यवाद. आजच्या या विशेष त्याला मी म्हणेन आता बागलान यशवंतिनी जीवन नागाथा मोठं नाव मोठं सुंदर ठेवलेलं आहे आपण. यशाचा मार्ग गव्हर्नर साहेब पाथ टू सक्सेस म्हणाले, मी वे टू सक्सेस म्हणतो. असा कार्यक्रम ऑर्गनाइज आपण जो केलेला आहे तडाना बागलांनी, याच्याकरता इथं उपस्थित आपले प्रांतपाल शब्बीर शाकीरजी, क्लबचे अध्यक्ष योगेश, मानद सचिव उमेशजी, त्या कार्यक्रमाकरता त्यांनी मला आवर्जून बोलवलं, आमंत्रण देण्याचा फोन केला. असे प्रदीपजी बच्छाव, आमचे जुने सहकारी मनोजी जाधव, डॉक्टर प्रकाश जगताप, सर्व तडाना बागलांचे सर्व सदस्य आणि प्रामुख्याने ज्या विद्यार्थ्यांकरता हा कार्यक्रम ही शृंखला जी आपण इथं ऑर्गनाइज केली, अशी इथं उपस्थित सर्व माझे मित्र बंधू आणि भगिनींनो, सगळे स्टुडंट्स आणि अर्थात हे कार्यक्रमाला गाईड करणारे असे अमेरिकेतून योगेशजी नेर जी की एक वैज्ञानिक आहेत, आणि संजयजी धिवरे जे इन्कम टॅक्सचे डेप्युटी कमिशनर आहेत, नागपूरला आहेत, मी नागपूरला आहे. आम्हाला इथले तर मिळाले नाही, तुम्हाला मिळाले, अतिशय आनंदाची गोष्ट आहे धिवरे सर आणि मित्रांनो. ह्या पूर्ण विषय जो आहे हा एज्युकेशन रिलेटेड आहे. आपण जर एक विचार जर केला तर माणूस, कोणताही व्यक्ती जन्मापासून शेवटपर्यंत शिकतच राहतो. हर एक मिनिटाला, हर एक सेकंडला, हर एक तासाला, हर एक दिवसाला काही ना काही आपल्याला नवीन शिकायला मिळतं. आणि हेच महत्व ज्याला मी म्हणेन हे एज्युकेशनचं महत्व आहे.
It's a process. You keep on learning at any given time. आज हे जे नवीन युग आहे, माझ्याबरोबर माझे जे दुसरे पांढऱ्या केसाचे वगैरे जे सिनियर सहकारी जे आहेत, आमच्या काळात ह्या गोष्टी नव्हत्या ज्या आज आहेत, जिथं एज्युकेशन हा आयुष्यातला सगळ्यात मोठा फॅक्टर झालेला आहे. इट हॅज बिकम सच अ फास्ट मुव्हिंग थिंग की इथं कोणाला वेळ नाहीये एकमेकाशी बोलायला, कारण हे जग असं कॉम्पिटिटिव्ह झालेलं आहे की इथं एव्हरीबडी इज रनिंग बिहाइंड एक्सलन्स. आणि एक्सलन्सला जर जायचं जर आहे तर इथं प्लॅनिंग, याची सुरुवात ही लहानपणापासून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ते हर एक आई वडिलांची जबाबदारी असते. पुढे जाऊन योग्य वेळेस योग्य स्तराचे गाईड जे आहेत हे या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये गाईड करत जातात. मग ते काम कॉम्पिटिशन कोणत्याही प्रकारची असो, ती इंडस्ट्रीची असो, सर्व्हिसेस, आजकाल सर्व्हिस इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणात मोठी झाली, त्याच्यामध्ये असो, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असो, त्या आणखी इतर कुठल्याही फील्डमध्ये असो, त्या कॉम्पिटिशनला आज तोंड देण्याकरता आपण आपला सब्जेक्ट काय आहे, वे टू सक्सेस, पाथ टू सक्सेस. तर ह्या टार्गेटला जर आपल्याला जर पोहोचायचं जर आहे तर हे 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 जे जन्मापासून जे लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत ही जी लाईन जी आहे गाईड करायची एज्युकेशन, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि मी त्या संदर्भामध्ये शटाला बागलांचं प्रेसिडेंट योगेश आपलं सर्वांचं अभिनंदन करीन की आपण ह्या प्रकारचा सब्जेक्ट, बेसिकली हा सब्जेक्टच आपण आणलेला आहे. आज जवळ इथं 130 पार्टिसिपंट आताच्या याला आहेत. माझ्या अंदाजे 130 पैकी कमीत कमी 120-125 विद्यार्थी आहेत तिथे, 120च्या जवळपास तरी कमीत कमी. तर 120 विद्यार्थ्यांना या संकल्पनेचा, या एज्युकेशनचा लाभ मिळेल, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आजचं एक जीवन जे आहे मुलांचं थोडं वेगळं झालेलं आहे. आज जॉईंट फॅमिलीज नाही राहिल्या, सगळे विभक्त फॅमिलीजकडे जोर जास्ती आहे. याची इम्पॅक्ट वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. मी त्याच्या मेरिट डिमेरिट्सवर जाऊ इच्छित नाही, पण त्या दोन्ही बाबतींमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, काही अडचणीच्या आहेत, दोन्ही याच्यामध्ये आहेत. त्याच्यातून आपला कसा मार्ग काढायचा याची प्रायमरी जबाबदारी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्या पेरेंट्सची असतात. आजकालच्या मुलांचं आपण बघतो, आम्हाला आत्ताही पण बघायचं हे कम्प्युटर वगैरे वगैरे हे आता कुठे शिकायला मिळालं. आता 4थी, 5वी, 2री, 3री, 4थीचे मुलं कसे वापरतात, काय काय करतात आपल्याला कळत नाही. माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की लहान वयापासून मुलांना एवढं मोठ्या प्रमाणात एक्सपोजर आहे आयुष्याचं की ह्या एक्सपोजरच्या माध्यमातून त्यांना आपले इंडिपेंडंट थॉट्स जे आहेत, इंडिपेंडंट विचार जे आहेत हे बनायला सुरुवात होते, क्रिएट व्हायला सुरुवात होती. आणि ही गोष्ट प्रामुख्याने हे पेरेंट्सनी, आई वडिलांनी ओळखणं जरुरी आहे. कुठेतरी कधीतरी असं होतं की मी आई वडील म्हणतात की त्यांनी इंजिनियर झालं पाहिजे, त्यांनी डॉक्टर झालं पाहिजे. तर आपण हिंदी सिनेमामध्ये बघितलंय का ते 3 इडियट्स म्हणून, ते एका फॅमिलीमध्ये दाखवत त्यांनी की विद्यार्थ्याचा कल एकीकडं आणि आई वडील त्याला फोर्स करतात दुसरीकडं. तर त्या मुलांचं आयुष्य कसं बर्बाद होऊ शकतं याच्यामध्ये, अशा सिच्युएशनमध्ये ही जबाबदारी, याची जबाबदारी, याची जाणीव ही पेरेंट्सला असली पाहिजे. हे अतिशय महत्वाचं आहे. ज्याला मी म्हणेन की दे शुड नॉट बी एनी फोर्सिंग ऑफ करिअर. या सगळ्या याच्यामध्ये अर्थात मेहनत ही लागणार, डेडिकेशन हे तिच्या बरोबर लागणार. स्पेशलायझेशन आजची बेसिक नीड झालेली आहे कोणत्याही बाबतीमध्ये. आणि म्हणून जसं मी अगोदर म्हटलं की ॲप्रोप्रिएट गाईड, ॲप्रोप्रिएट गायडन्स, ॲप्रोप्रिएट मार्गदर्शन हे वेळोवेळी टप्प्याटप्प्याने त्याच्या एजच्या कॅटेगरीमध्ये हे मिळालं पाहिजे. हे जे याची सुरुवात जी आहे ही आपण इथं केली, याच्याबद्दल मी आपलं इथं अभिनंदन करतो. 2 उत्कृष्ट आज वक्ते आपल्या पुढे इथं बोलणार आहेत. एक सायंटिस्ट आहे, एक इन्कम टॅक्सच्या सिनियर अधिकारी आहेत. हे असेच लोक गाईड करून त्या विद्यार्थ्यांना इथे याच्यामध्ये गाईड करतील, आणखी त्यांच्या आयुष्याच्या प्लॅनिंग मध्ये त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. माझे रोटीराव सडाला बागला, योगेश आणि
योगेश आणि उमेश दोघांनाही पण सर्व सडाला बघण्या सर्व सदस्यांना हा कार्यक्रम ऑर्गनाईज केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्यामध्ये आम्हाला 2 मिनिटं बोलायचा मोका मिळाला त्याबद्दलही धन्यवाद. आणखीन कंक्लूड करताना सर्वांना नवीन येणारं वर्ष आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू राजेश सर. खूप छान गायडन्स आम्हाला सर्वांना तुम्ही केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी एक गोष्ट बोलायचं राहतो थोडस माझ्या इथून सुटून गेलं की आय मस्ट अप्रिशिएट द एफर्ट्स ऑफ पब्लिक स्पीकिंग बोथ बाय इंट्रोड्युसिंग तृप्तांनी शाकीर साहेबांचं इंट्रोडक्शन केलं आणि पक्षा भामणीने माझं इंट्रोडक्शन केलं. हे पब्लिक स्पीकिंगचा हा एक अतिशय महत्वाचा पार्ट जो आहे ज्याच्यामध्ये चांगल्या जे माईकवर उभे राहिलेली पाय हातात पाय गार पडतात हा फॅक्टरीच्या ह्या बायबल जर निघून गेला वी आर बिग अचीवमेंट इन लाईफ इन फ्युचर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. डीजे शब्बीर सर आणि राजेश संग्राम सिंग सर यांनी खूप छान गायडन्स केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आम्ही क्लब तर्फे धन्यवाद मानतो आणि सिद्धी इंग्लिश मीडियम तर्फे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो. असंच आमच्यावर प्रेम तुम्ही कायम असू द्या. थँक्यू सर. मी सिद्धी इंटॅक्ट सेक्रेटरी प्रज्ञा झगडे हिला विनंती करतो की तिने अनम्यूट होऊन आपले सायंटिस्ट योगेश नेर सर यांचे इंट्रोडक्शन द्यायचे. योगेश नेर सर हे आमचे रोटरियन डॉक्टर अमोल पवार सर ट्रेझरर बालरोग तज्ञ संघटना यांचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी ट्रेझरर आहेत. तर त्यांचे लहानपणापासून बालवाडीचे मित्र आहेत. मी प्रज्ञा झगडे यांना विनंती करतो की त्यांनी योगेश नेर सरांचा परिचय द्यायचे. ओव्हर टू यू प्रज्ञा. I am audible, sir? Yes. Yes, तू बोलू शकते. Good evening, one and all. Good evening, one and all. I am Miss Pradnya Sunil Jagde, Secretary of Interact Club of Siddhi International Academy, Karanjad. It's a great pleasure to me to introduce one of our speaker and guest for today, Honorable Dr. Yogesh Jagannath Nair, sir, son of late Shri Jagannath Dhondu Nair and Ratna Jagannath Nair from Nampur. Dr. Yogesh Nair, sir, is natively from Nampur, Taluka Baglan, District Nashik. He has completed his primary education from Nampur English School and after qualifying scholarship exam, he took education in Deola Public School. Dr. Yogesh Nair, sir, has completed his M.Tech degree through IIT Kharagpur as well as completed PhD doctorate through renowned University of Connecticut. He has registered 15 American patents with his name. Currently, he is residing in Nashville City in USA as senior scientist in Parker Company. We will get his detailed information through his motivational speech and discussion based on his experience and journey towards path of success. I would like to request Dr. Yogesh Nair to guide us all through your valuable words. Over to you, Dr. Yogesh Nair, sir. Thank you, Paksha. Over to you, Yogesh Nair, sir. सर्वांना सर्वात पहिले लाईक गुड इव्हिनिंग. माझ्याकडे इकडे सकाळ आहे. रोटरी क्लबने हे अशा प्रकारचा उपक्रम करून मला जे इथं बोलवलं त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. मला माहित नाही आता साधारणतः मार्गदर्शनाची सुरुवात कुठून करावी. शब्बीर सर आणि संग्राम सर यांनी जे सर्व काही सांगितलं मला नाही वाटत त्याच्यापेक्षा जास्त मी काही सांगू शकतो, परंतु मी नक्कीच माझ्या जीवनाचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल तुम्हाला आणि जे काही मी याच्यातनं शिकलो किंवा आज जर समजा कोणाला शास्त्रज्ञ होण्याची इच्छा असेल तर त्यांचं साधारणतः ऍटिट्यूड किंवा दृष्टिकोन जीवनाकडे बघण्याचा कसा असावा याविषयी मी नक्कीच मार्गदर्शन करू शकतो. मला वाटतं मला स्वतःला एक अशी आवड आहे की साधारणतः प्रत्येक व्यक्तीला भेटल्यानंतर त्यांचा जीवन प्रवास कसा झाला, त्यांचा जीवनाचा जो संघर्ष असतो ते कोणकोणत्या टप्प्यातनं बाहेर आले हे ऐकायला मला खूप आवडतं. अगदी मी जेव्हाही कोणाशी नवीन व्यक्तीशी ओळख करून घेतो त्यावेळेस माझा नक्कीच कल असा असतो की ह्या व्यक्तींचा जीवन प्रवास कसा झाला. प्रत्येकाच्या जीवन प्रवासात अगदी सक्सेसफुल असो, अनसक्सेसफुल असो, मध्यमवर्गीय असो, कोणत्याही प्रकारचा असो त्याच्यातनं खूप काही शिकण्यासारखं असतं.
माझा जीवन प्रवास जर मी आज विचार केला तर साधारणतः आज जेवढे म्हणजे इथे आपल्याकडे 100-120 विद्यार्थी ऐकत असेल त्यांच्यामध्ये जर जवळपास 100 व्यक्तींचा प्रवास जो असेल त्याच्यात साधारणतः तोच प्रवास माझाही आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबातून वरती आलोय. नागपूर गावातून माझी सुरुवात झाली आहे. कुटुंब कधीही म्हणजे काही श्रीमंत नव्हते किंवा अतिशय गरीबही नव्हते. पण आता जे संग्राम सरांनी सांगितलं की एक कौटुंबिक वातावरण ते मला नेहमीच लाभलेलं आहे. त्याच्यात आजोबांची किंवा काका, आई, वडील सर्वांचे जे संस्कार होते त्याच्यातून जी घडण झाली ती त्याचा माझ्या जीवनामध्ये खूप मोठा हातभार आहे माझ्या आयुष्यामध्ये. नागपूर इंग्लिश स्कूल इथून बाहेर गेल्यानंतर मी देवळा पब्लिक स्कूलला गेलो. नंतर तिथून औरंगाबाद मध्ये गेलो. मी 10वीला अतिशय कमी मार्क होते. मला 70% मार्क होते फक्त. ते मार्क मिळाल्यानंतर कोणीही विचार केला नव्हता की मी कधी पुढे आयुष्यात शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करेल. नंतर औरंगाबाद मध्ये गेलो. तिथून प्रत्येक वेळेस मला ज्यावेळेस जिथे जिथे अडचण आल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तिथे मी त्या अडचणींवर मार्क करत माझं बॅचलर्स डिग्री मध्ये प्लास्टिक टेक्नॉलॉजी मध्ये ऍडमिशन झालं. त्यावेळेस मला डॉक्टरेट साठी सुद्धा मला ऍडमिशन मिळालं होतं, परंतु ते मी नाकारलं आणि काहीतरी वेगळं करायची अशी इच्छाच होती. त्याच्यामुळे तिथून प्लास्टिक टेक्नॉलॉजी मध्ये ऍडमिशन घेतलं. नंतर IIT खरगपूरमध्ये एमटेक साठी ऍडमिशन घेतलं आणि नंतर US मध्ये PhD साठी आलो. मध्यंतरी 3 वर्ष शास्त्रज्ञ म्हणून इंडियन गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा काम केलं. आता ह्या प्रत्येक टप्प्यामध्ये मी एक वेगवेगळं काहीतरी शिकत गेलो. जसं की समजा मी ज्यावेळेस साधारणतः सन 2002 मध्ये माझी एमटेक झाल्यानंतर मला गव्हर्नमेंट नोकरी होती. ती मी कधीही सोडली नसली तरी चाललं असतं. आजही व्यवस्थित ठाण्यामध्ये व्यवस्थित सर्व चाललं असतं. परंतु जी शिक्षणाची ईर्ष्या असते की आपल्याला पुढे जायचं, आपल्याला पुढे काहीतरी करायचं, ती इच्छा नेहमीच माझ्यासोबत आलेली आहे आणि त्याच्यामधून हे नेहमीच जे आता संग्राम सरांनी म्हटलं की आपण नेहमी शिकत असलं पाहिजे. शिकण्याचं जे हे असतं की प्रत्येक गोष्टीतून आपण नवीन काही शिकतो. त्याच्यातूनच आपली प्रगती होते. अगदी मला नमूद करूशी वाटतं की याच्यामध्ये जो शिक्षकांचा वाटा असतो तो फार मोठा असतो. आज नागपूर गावामध्ये आमचा एक छोटासा ग्रुप आहे, कॅमिओ ग्रुप म्हणून. त्याच्यात तुम्ही जर बघितलं तर आमच्या बॅचमधले सर्व म्हणजे जे माझे मित्र आहेत, अमोल, डॉक्टर पवार आहेत, सचिन, अब्बास, जे तुम्ही तिथं भागातले ओळखत असाल, सर्वच्या सर्व मित्रांनी व्यवस्थित प्रगती केली. आणि ज्यावेळेस आम्ही कुठेही जातो त्यावेळेस आम्हाला असं ऐकायला येतं की अरे हा त्यांची बॅचच खूप चांगली होती. मला नाही वाटत की अशी एखादी बॅच चांगली असते किंवा एखादा ग्रुप चांगला असतो. त्याच्यात जे संस्कार जे घडवलेले असतात तुमच्या शिक्षकांनी किंवा ते तुम्ही सर्वजण एकत्र येऊन जे प्रगतीविषयी बोलतात, आय थिंक त्याच्यामधूनच एक जो स्वतःचा विकास असतो तो तुमच्या यशाला नक्कीच कारणीभूत ठरतो. म्हणजे मला तर असं वाटतं की ज्यावेळेस आपली जी संगत असते, ते म्हणतात की हा चांगल्याची संगत असावी, तर त्याच्यातून ते यश मिळायला फार मोठा हातखंडा असतो त्याच्यामध्ये. माझ्या स्वतःच्या बाबतीत असं सांगितलं तर मी कधीही असं काही म्हणजे क्लासमध्ये टॉपर होतो वगैरे असं कधीही झालेलं नाही. मी जेवढ्या खोड्या केल्या आहेत त्या कदाचित त्या जास्त असतील, खोड्या जास्त असतील जितका मी अभ्यास केला त्यापेक्षाही. परंतु त्याच्यात एक खोड्या करतानाही त्याच्यात एक हे असतं की साधारणतः आपण जे आपल्या अभ्यासाविषयी सिरियसनेस आहे किंवा जेव्हा वेळ आली तेव्हा वेळेवर प्रत्येक म्हणजे जसं अभ्यासाच्या वेळेस अभ्यासाला महत्व दिलं पाहिजे, ते सर्व घडत असतानाच माझ्या मते त्यातून मला यश मिळत गेलं. आता मी हे साधारणतः इंट्रोडक्शनचा पार्ट झाला. आता मी थोडंसं म्हणजे साधारणतः ही जी सिरीज आहे आपली रोटरी क्लबची, याच्यात मला सांगितलं होतं की तुमच्या क्षेत्रामध्ये जर कोणाला प्रगती करायची असेल तर त्याने काय केलं पाहिजे. आता शास्त्रज्ञ हा जो जॉब आहे हा थोडासा वेगळा आहे. त्याच्यात सर्वात महत्वाचं वेगळेपण असं आहे की आज जर तुम्ही म्हणजे हे यश जे असतं, आपण एखादं काम केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला नक्की यशच मिळालं पाहिजे. समजा आपण खड्डा खोदायला घेतला, तो खड्डा निर्माणच झाला पाहिजे किंवा कुठलंही काम घेतलं, पण वैज्ञानिक क्षेत्रात तसं नसतं.
साधारणतः तुम्ही एखादी कल्पना आणतात, त्याच्यात तुम्ही फेल होतात, परत कल्पना आणता, परत फेल होतात. तर वैज्ञानिक क्षेत्रामध्ये साधारणतः तुम्हाला खूप वेळा फेल्युअर म्हणजे जे असतं आपलं त्याच्याशी सामना करावा लागतो. की किती वेळा आपण आणि त्याच्यात तुम्हाला अजिबात हे नसतं का जे म्हणजे साधारणतः आपले असं असतं की समजा इंजिनिअरिंग डिझाईन घेतली आपण, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला ही थोडंसं मॉडिफिकेशन केलं तर यश येणारच आहे. परंतु वैज्ञानिक क्षेत्रात तसं नसतं. तुम्ही साधारणतः कुठलाही कन्सेप्ट घेतला, त्याच्यात इकडे तिकडे होतं. साधारणतः मी तर नेहमी म्हणतो की 100 आयडिया जनरेट केल्यानंतर त्याच्यातनं एक आयडिया कधीतरी सक्सेसफुल होते. पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यासाठी तुम्ही आयडिया जनरेट करणं थांबावं. तो एकदा फेल होतो माणूस, दुसऱ्यांदा फेल होतो, तिसऱ्यांदा फेल होतो, पण पुढे पुढे नक्कीच यश मिळत जातं. मी माझ्या म्हणजे वैज्ञानिक क्षेत्रासोबत मराठी कविताही करत होतो. शब्बीर सरांनी 2-3 चांगले शेअर पण सांगितले. मी सर तुमच्यासाठी माझेच 2-3 शेअर सांगतो अगोदर आणि मग नंतर मी त्याच शेअरांचा आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शनाला कम्पेअर करण्याचा प्रयत्न करतो. तर शेअर असा येतो, जीवनाच्या पार केले पाहिजे, मृत्यूला येथेच आपण ठार केले पाहिजे. त्याच्यानंतर त्याच गझलेमधला पुढचा शेर मी लिहिला होता. थरथरावे हात पुसणारे इथे प्रत्येकदा, जीवनाला इतके नक्षीदार केले पाहिजे. आणि त्यातला एक शेवटचा शेर होता, मला जरा वाचून घ्यावा लागेल. तर तो शेर असा होता, पटकथा जर रंगली वा रंगली नाही तरी, पटकथा जर रंगली नाही तरी, शेवटाला मात्र तेवढे रंगतदार केले पाहिजे. आता हे शेर आणण्याचं माझा एक विशिष्ट उद्दिष्ट होतं की हे जे शेर होते याच्यात जे लिहिलेलं आहे की पटकथा रंगली वा रंगली नाही तरी, शेवटाला मात्र रंगतदार केले पाहिजे. आपण ज्यावेळेस प्रत्येक काम हातात घेतो, म्हणजे विद्यार्थी वर्ग आहे किंवा कुठलंही काम हातात घेतो, त्यावेळेस आपण त्याच्यातलं एक जे क्रिएटिव्हिटी असते किंवा त्याच्यातलं जे इनोव्हेटिव्हनेस असतं त्याला आपण बाजूला ठेवतो. आपण त्याच्यातलं म्हणजे आज समजा आज आपल्याला एखादं काम दिलंय, सो वी आर लुकिंग ओनली ऍट द इमिडिएट रिझल्ट. म्हणजे आज आपल्याला त्याच्यातनं काय मिळणार आहे, परंतु त्याच्या मागचं जे उद्दिष्ट असतं ते विसरतो. त्याचं एखादं म्हणजे अगदी चांगलं एक्झाम्पल द्यायचं तर ते होईल म्हणजे इफिशियंट किंवा इफेक्टिव्ह. तर मनुष्य आपण कुठलंही काम करत असतो, तुमच्या शैक्षणिक क्षेत्रातलं घ्या किंवा कुठलंही काम घ्या. आणि दुसरं असतं एक इफेक्टिव्ह. इफिशियंट म्हणजे तुम्ही एक काम करायला घेतलं, समजा तुम्हाला आज मला कोणी सांगितलं की बाबा हा हे पोते उचलायचे, मी जर समजा 12 पोते एका दिवसात उचलत असेल, पुढे जाऊन मी इफिशियंट होतो, 12चे 14 होता, 14चे 16 होता, आणि मग म्हणता अरे वा योगेश तू किती छान काम करतोय. ते झालं इफिशियंट, की त्याच्याने तुम्ही इफिशियंट करता. आणि आपण नेहमी इफिशियंट होण्याच्या दृष्टिकोनातूनच काम करत असतो आणि म्हणतो की हा माझी प्रगती झाली, मी इफिशियंट झालो. पण इफेक्टिव्ह जे आहे, इफेक्टिव्ह म्हणजे तुमचा जो बिग पिक्चर असतो की साधारणतः हे काम झाल्यानंतर मी जर समजा आता उद्या मला एखादं काम असाइन केलंय आणि ते काम संपल्यानंतर त्याचा जो रिझल्ट असेल तुमच्या डोक्यामधला की हा आता ते पोते उचलायचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण अगोदर, त्याच्यात जर मी समजा ते कार्य घेतलं आणि ऍट द एंड मी विचार केला की अरे हा यांनी काय सांगितलं पाहिजे की म्हणजे ज्यांनी मला काम असाइन केलंय त्यांनी जर सांगितलं की हो योगेश तो आहे तो 16 पोते उचलायचा पर डे, पण ते इफिशियंट झालं, ते इफेक्टिव्ह नाही झालं. इफेक्टिव्ह असं असणार आहे की तुम्ही सांगितलं की बाबा हो त्यांनी आता पोते उचलायचं कामच बंद केलं आणि त्याच्यावरती काहीतरी मशिनरी डेव्हलप केली, कारण नाव यू आर लुकिंग ऍट द बिग पिक्चर. तसंच जीवनाचं आहे. आज मला वाटतं प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे, अगदी जीवनाचा असो किंवा कुठलेही छोट्या मोठे प्रोजेक्ट असो, कसलंही काम करत असताना की हे काम झाल्यानंतर समोरच्याने माझ्याकडून काय अपेक्षा केली होती. तर समजा आता एक विचार करतो मी, स्वतःच विचार करतो की उद्या समजा कधी मला बरे वाईट काही झाले, त्याच्यानंतर लोकांनी काय म्हटले पाहिजे. ज्यावेळेस तिथं कोणीतरी 2-4 लोक माझ्याविषयी बोलतील समजा, त्यांनी काय सांगितलं पाहिजे की अरे हो हा 16 पोते दररोज व्हायचा, किंवा वर्सेस यांनी काहीतरी पोते उचलण्याचं स्वतःहून मशीन डेव्हलप केलं. किंवा कुठलंही एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. आज समजा लेक्चर ऐकायला आले तुम्ही, तर त्याच्यात एक इफिशियंट जो असणार आहे तो काय करणार की बाबा हो मी पूर्ण लेक्चर ऐकलं, मी नोट्स काढल्या. इफेक्टिव्ह काय असणार आहे त्याच्यातनं बाबा शब्बीर
आपलं जीवन इफेक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करावा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला नक्कीच त्याच्यातून नक्कीच आउटपुट चांगलं मिळेल. आणि ते त्याच्यात म्हणजे अति उच्च शिक्षण झाले पाहिजे असेच नाही, किंवा एखाद्या कामात सक्सेसच येईल, प्रत्येक गोष्टीत सक्सेस येईल असं नाही. असं जर राहिलं असतं तर आपण मनुष्य प्राणी राहिलो नसतो. यश अपयश हे आपल्या सोबतचे अंग आहेत. यशासोबत अपयशही येणार आहे. मग त्याला सर्वांना तयार राहून आपल्याला शेवटी आउटपुट काय पाहिजे, जे बिग पिक्चर असतं याच्यावर जर फोकस केलं तर माझ्या मते तुम्हाला सर्वांना यश मिळायला कुठलीही हरकत नाही. आणि मी स्वतः अगदी गरीब कुटुंबातून आलोय, त्याच्यामुळे मला सर्वांची जाणीव आहे की ज्यावेळेस लोक म्हणतात की हो मला परिस्थितीमुळे पुढे जाता आलं नाही, हे सर्व खोटं असतं. मला वाटतं प्रत्येकाच्या अंगामध्ये एक जी ईर्ष्या असते करून दाखवण्याची, ती जर असली तर प्रत्येक जण पुढे येऊ शकतो. त्याला कुठलाही मार्ग लागत नाही, त्याला कुठल्याही अडी अडचणी येत नाही. कारण तेच लोक देतात की ज्यांना खरोखर पुढे जायचं नसतं. अगदी माझ्यासमोर फार चांगले चांगले एक्झाम्पल आहेत ज्या लोकांना अगदी घरामध्ये म्हणजे शिक्षणासाठी पैसा नव्हता आणि म्हणजे अतिशय बिकट परिस्थितीतून सुद्धा पुढे जाणारे अगदी जवळचे मित्र आहेत माझे. आणि अशी परिस्थिती की ज्या लोकांना इच्छा नसते, त्यांच्याकडे सर्व असून सुद्धा त्यांना काहीही मिळत नाही. आणि माझ्या मते ही जी ईर्ष्या असते किंवा जो तुमचा सृजनशीलता आहे, क्रिएटिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटी, तुमचं जे ऍटिट्यूड, दृष्टिकोन आणि त्याचबरोबर जी जिंकण्याची ईर्ष्या असेल, हे तिघं गोष्टींचा जर संगनमत घडून आलं तर मला नाही वाटत कोणालाही यश मिळवण्यामध्ये कोणीही थांबू शकेल. माझ्याकडे आज म्हणजे बोलायला तर तसं खूप आहे, खूप सांगू शकतो, पण आज मी इथंच थांबवतो. आणि सर्वांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा. आणि कोणालाही कधी काही लागलं तर आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी माझा नंबर माझ्या फेसबुकवरून किंवा कुठूनही मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याला किंवा कुठलीही मदत लागली तर नक्कीच अवेलेबल असणार आहे. आणि रोटरी क्लबने जे हे प्रोग्राम घडून आला त्याच्याबद्दल धन्यवाद. मला थोडंसं कौटुंबिक अडचणीमुळे गाडीतूनच बोलावं लागतंय पार्किंग लॉट मधनं, त्याच्याबद्दलही मी क्षमा मागतो. त्याच्यात कोणालाही मला दुखायचा उद्देश नव्हता, परंतु अगदी इमर्जन्सी आल्यामुळे मला गाडीतून बोलावं लागलं, त्याबद्दलही खूप 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 क्षमस्व. खूप खूप धन्यवाद सर. खूप छान मार्गदर्शन आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्ही केलेलं आहे. आणि मी तुम्हाला विनंती करतो की आपले IRS संजय दिवरे सरांच्या नंतर आपलं क्वेश्चन आन्सरचं सेशन असणार आहे, तर तोपर्यंत प्लीज तुम्ही कनेक्ट असू द्या. शेवटी आपल्या क्वेश्चन आन्सर सेशन साठी विद्यार्थ्यांच्या आलेल्या प्रश्नांना तुम्ही प्लीज उत्तर तुम्ही द्या. थँक्यू सर. मी प्रोग्रामला पुढे नेण्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की उद्या दिनांक 9 नोव्हेंबर रोजी आपल्यावर किशोर सोन्ने सर आणि पुण्याहून डीन BJ मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर पद्माकर पंडित सर, त्यानंतर त्यांच्याबरोबर असणार आहेत आमच्या रोटरीचे PDG दादा देशमुख त्याकरता, आणि त्या कार्यक्रमाचे होस्ट असणार आहेत रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलान व बागलान एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल सटाणा. थँक्यू सर. थँक्यू ऑल. मी पुढे जात असताना मी अभिजित ब्राह्मणकार यांना विनंती करतो की त्यांनी अनम्यूट व्हायचं आहे आणि आपले IRS संजय दिवरे सरांचा परिचय करायचा आहे. ओव्हर टू यू अभिजित. Good evening, everyone. I, Master Abhijit Brahmankar, President of the Interact Box National Academy, would like to introduce Honorable Mr. Sanjay Divre. He is the son of Professor Keshavrao Sukhdev Divre, retired principal, Rayat Shikshan Samstha, and Mrs. Kasturba Keshavrao Divre, retired teacher, Jilla Parishad Satana. At present, they both are resident of Satana. His spouse, Sau Bhagyashri Banai Divre, is an IAS officer and presently Director of Sericulture Government of Maharashtra. He has two daughters, Sanoja and Sanoha. Sanjay Divre sir is working as the Deputy Commissioner Income Tax in Nagpur. He has worked as a Deputy Director National Academy of Direct Taxes, Nagpur, Deputy Commissioner Income Tax, Intelligence and Criminal Investigation, Benami Property Unit, Circle 2 and Circle 3, and Audit Nagpur. He has done his primary education from Jilla Parishad School, Pingalwade, and secondary education in
Indian High School, Satana, and 11th and 12th in Satana College. He has completed BE and MBA from the University of Pune and Masters in Taxation and Business Laws from Nansar, Hyderabad. He has qualified his Indian Revenue Service Tax in the year 2010 from UPSC and has previously qualified as Deputy Commissioner of Sales Tax as gazetted Class 1 officer. He also qualified MPSC exam in 2001 and worked in Sales Tax Department in Nagpur, Nasik and Jalgaon. He has also qualified SSC 2002 exam as All India 19th rank and was qualified for inspector. He has successfully done many international and national courses and study tours at Amsterdam, Paris, Arunachal Pradesh, Mussoorie, Dehradun, Hyderabad and Nagpur. He has received many awards and honors as Loknete, Panditrao Dharmaji Patil Puraskar and gold medalist in chess and runner-up in Gandhian philosophy quiz. Proudly, he guides for competitive exam aspirants from rural areas and underprivileged background. I am proud of him as today's guest and as well as we all are eager to hear him. I request Mr. Sanjay Dhivre sir to share his prestigious thoughts. Over to you, sir. Thank you, Abhijit. Yogesh, I'm audible? Yes, sir. Yeah. Shri Shabbirji Shakir, Pranpal 3030 District Rotary. Maji Prantapal District 3030 Sangram Singh Ji Bhosle. All the office bearers of local chapter of Rotary and Rotaract Satana. आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी आज मला प्रकर्षाने वाटलं की इथं आलं पाहिजे, जे हायस्कूल मधले विद्यार्थी आहेत तसेच आणि त्यांचं करिअर घडावे म्हणून जे पालक आणि शिक्षक हे कार्यरत आहेत ते तसंच सडाण्यातली सर्व मित्र व इतर सर्व जे आज ऑनलाईन माध्यमातून इथं उपस्थित आहेत. गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. मला ऑर्गनायझर्सने एक म्हणजे दे हॅव एक्सपेक्टेड समथिंग फ्रॉम मी, त्या लाईन्सवरच बोलण्याचा मी प्रयत्न करेन. तर माझे इंट्रोडक्शन आताच केलेलं आहे अभिजितने. माझा जन्म बागलाण तालुक्यातल्या पिंगळवाडे या गावामध्ये झाला आणि माझी आई पिंगळवाड्याच्या झेडपी स्कूलमध्ये, तर मी 3ऱ्या वर्गापर्यंत मी तिथंच माझं बालपण गेलं. त्याच्यानंतर 4थीला आईशी बदली त्यामुळे मी सटाण्यामध्ये आम्ही शिफ्ट झालो. आता खेड्यावरून एक सटाणा म्हणजे तसा अर्बन भाग होता, तर तिथला जो ट्रान्सफॉर्मेशन झालं तर त्याच्यामुळे सुरुवातीला ते वातावरण वेगळंच होतं. पण माझ्या जीवनाला कलाटणी तिथूनच मिळालं. 4थ्या वर्गात मी आलो. स्कॉलरशिपच्या माध्यमातून मला एक थोड्याफार म्हणजे एक प्रायमरी स्वरूपात स्पर्धा परीक्षांची म्हणजे थोडी तशी जाणीव झाली. त्यानंतर मी 5वीला VPN नाईक विद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं. माझ्या जीवनाची खरी स्पर्धा परीक्षेच्या पायाभरणी जे आहे तर 4थी ते 10वी हा जो माझा कालावधी सगळ्यातल्या हायस्कूल जीवन जे गेलं त्याच्यातच झाली. पण ते मला अप्रत्यक्षरित्या ह्या सर्व गोष्टी घडत होत्या. हे प्रकर्षाने मला सांगावंसं यामुळे वाटतं की आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्याचा पुढे जाऊन आपल्याला काय उपयोग होईल हे त्यावेळेस माहित नसतं. 5वी पासून माझं शिक्षण तिथं VPN विद्यालयामध्ये सुरू झालं. सुरुवातीला मी गेलो एक क तुकडीत बसलो होतो. एक शिक्षक होते, त्यांनी माझा 4थीचा परफॉर्मन्स पाहिला ओव्हर 98% आणि त्यांनी मला ब तुकडीमध्ये आणलं. अशा पद्धतीने शिक्षक काय करू शकतात म्हणजे पदोपदी ह्या गोष्टी पुढे घडतच गेल्या. नंतर मी 5वी पासून एक कसं होतं, घरात माझी थोडी शैक्षणिक पार्श्वभूमी होती. वडील रयत शिक्षण संस्थेमध्ये व्हाईस प्रिन्सिपल, माझे मामा LLM होते, आई पण शिक्षिका होती. थोडं आता त्या काळी कसं होतं की वडिलांचं जे होतं की वडील न्यूज बघत असायचे दूरदर्शनवर किंवा स्पोर्ट्स काही फॉलो करायचे, तर अप्रत्यक्षरित्या त्या गोष्टी म्हणजे मला त्याच्या प्रती एक आवड निर्माण झाली. तर एक अशा पद्धतीने एक जनरल जे नॉलेज असतं त्याप्रती मला खूप आवड निर्माण झाली आणि इतर वाचनही माझं वाढलं. याच्यात आज मी ह्या कार्यक्रमाला किंवा मागे मिसेसलाही मी आग्रह करून ह्या प्रोग्रामसाठी यायचं कारण जे मी योगेशला म्हटलो नाही कधी, पण 7वीला असताना रोटरी आणि रोटरॅक्टच्या माध्यमातून एक तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा त्यावेळेस घेण्यात आली होती आणि मी त्या 7वीच्या वेळेस जी झालेली परीक्षा होती त्याच्यात मी तालुक्यात टॉप केलं होतं
आणि तेव्हा खऱ्या अर्थाने मला माझ्या पोटेन्शियलची एक मर्यादित स्वरूपात जाणीव झाली होती. म्हणून मला रोटरी किंवा रोटरॅक्ट बद्दल त्या पद्धतीचा एक आपुलकी सुरुवातीपासूनच आहे. 7वीची स्कॉलरशिप, 4थीची स्कॉलरशिप याच्या माध्यमात एक जे स्पर्धा परीक्षेचा एक जनरल मेंटल ॲबिलिटीचा जो पार्ट असतो, तर ते माझ्या कन्सेप्ट झालेल्या होत्या. नंतर 5वी ते 10वी ह्या वर्गांमध्ये जेव्हा तुम्ही असतात, तर तेव्हा जे बेसिक विषय आहेत, इतिहास, भूगोल, पॉलिटी वगैरे हे जे असतात, तर ह्या विषयांचा तुम्ही जो अभ्यास करतात, तो तुम्हाला पुढे जाऊन कामात पडतो. परीक्षांचा आता युपीएससीचा असो की एमपीएससीचा असो किंवा इतरही कोणत्या स्पर्धा परीक्षांचा जो अभ्यासक्रम आहे, तो तोच असतो. भले पॅटर्न काही चेंज हो. तो हे तुम्हाला पुढे फायदेशीर होतं. त्यानंतर प्रवास झाला. 10वी पर्यंत माझा म्हणजे 5वी ते 10वी वर्गात सदैव पहिला नंबर असायचा. शिक्षकांनी मला चांगल्या पद्धतीने हेल्प केलं. 8वीला असताना एन.डी. पाटील म्हणून विधायकमध्ये व्हीपीएनमध्ये एक सर होते. त्यांनी म्हणजे माझ्याकडे लक्ष देणं सुरू केलं. तर ते मला म्हणजे इतर ज्या गोष्टी आहेत पुढच्या म्हणजे एमबीए असो किंवा इतर काही हायर एज्युकेशन असो, त्या क्लासमध्ये आम्हाला माहिती द्यायची. तर ते कुठेतरी मनात बॅक ऑफ द माइंड, सबकॉन्शियस माइंडमध्ये ते बसतच होतं आणि त्याचा पुढे सरांनी लहानपणीच तेव्हा मनावर बिंबवलं होतं की लो एम इज क्राईम. आई माझी जी होती, आई सुरुवातीपासून आईला थोडं इतिहासाबद्दल आवड होती आणि आईला नेहमी वाटत होतं की आपल्या मुलाने अधिकारी व्हावं. ते एक असं बोलून दाखवत नव्हते, पण त्यांच्या मनात ती इच्छा होती. नंतर इतर पालकांना जसं वाटतं, सटाण्यात त्या कालावधीमध्ये कोणीही मुलगा 10वी-12वी झाला, तर प्रत्येक पालकाची किंवा एक समाजाची अपेक्षा ही असते की तो डॉक्टर वा इंजिनियर व्हावा. तशीच माझ्याकडून अपेक्षा होती. सर्व सुरळीत चाललं होतं. 5वी ते 10वी पहिला नंबर येत होता. 10वीचा रिझल्ट लागला. 10वी मध्ये पुणे बोर्डामध्ये 47 रँक आली. सगळं व्यवस्थित स्मूथ प्रवास होता. घरच्यांनाही काही प्रॉब्लेम होता आणि सगळेच केले होते. पण याच वेळेस माझ्या जीवनात एक मोठा टर्निंग पॉइंट झाला. सटाणा कॉलेजला मी ऍडमिशन घेतलं. सटाण्याचं शहर ते कॉलेज हे जे 2 किलोमीटरचं अंतर आहे, याच्यात आपला रस्ता भरकटला आणि ज्या पद्धतीने मी 10वी पर्यंत अभ्यासाकडे लक्ष देत होतो, तसं 11वी-12वीला माझं दुर्लक्ष झालं. किंबहुना ही माझीच केस नव्हती, की त्यावेळची पूर्ण बॅच होती. त्याचं थोडक्यात तशा स्वरूपाचं म्हणजे आचरण होतं. तर त्याच्यामुळे असं झालं, की म्हणजे जे वाटत होतं 12वी नंतर डॉक्टर एक सर्वसामान्य अपेक्षा होती. तर तसं काही घडलं नाही. 12वीचे पेपर्स जेव्हा आले, तर पहिला मराठी आणि इंग्लिशचा पेपर झाला. फिजिक्सच्या पेपरच्या दिवशी मला सायक्लिकल व्हॉमिटिंगचा त्रास झाला आणि मी कसाबसा पूर्ण केला आणि पुढचे 4-5 दिवस तसेच गेले. त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच 12वीला कमी मार्क्स आले. डॉक्टरचं होण्याचं स्वप्न तर दूरच राहिलं आणि कसा तरी मला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यावा लागला. तर ह्या घटनेने असं झालं, की घरच्यांचा माझ्यावरचा जो विश्वास होता, त्यांना पण थोडं ते म्हणजे वाईटच वाटलं त्या सगळ्या घटनेमुळे. पण मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. इंजिनिअरिंगचे पहिले 2 वर्ष सुद्धा माझं म्हणजे मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन का घेतलं? कारण एक साधारणतः अपेक्षा असते, की डॉक्टर इंजिनिअर व्हावं म्हणून. मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन जमत नव्हतं. इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं. मग या सगळ्या गोष्टीतून मी विचार करत होतो, की हे काय चाललंय आपल्या जीवनात? मग 3 जानेवारी 1998 98 साली मी असा डिसिजन घेतला, की माझी जी बेसिक स्ट्रेंथ आहे किंवा मी ज्या फील्डमध्ये यशस्वी होऊ शकतो, ते म्हणजे स्पर्धा परीक्षा फील्ड आहे. आणि मी त्यासाठी 98 साली स्पर्धा परीक्षा मॅगझिन लावला आणि त्याच्यातून कुणाचाही कोणत्याही प्रकारचा गायडन्स नाही. मला एमपीएससी, यूपीएससी परीक्षांबद्दल माहिती झाली. तर एमपीएससी, यूपीएससी परीक्षांची माहिती तर झाली होती. त्यावेळेस सटाण्यातून नितीन मुंडावरे तहसीलदार म्हणून सिलेक्ट झाले होते. मी एका मित्रामार्फत त्यांच्याकडे गेलो आणि मी त्यांना म्हटलं, की मला मुख्य परीक्षेचे साधारणतः कोणीही पूर्व परीक्षेबद्दल विचारत असतं. पण माझा पूर्व परीक्षेचा मी त्या मॅगझिन्स मधूनच अभ्यास तसा सुरू केला होता. मी मुख्य परीक्षेचे क्वेश्चन पेपर घेतले. ते पाहिल्यानंतर मला स्वतःवरच कॉन्फिडन्स आला, की मी काहीतरी करू शकेन. मग मी 98 नंतर इंजिनिअरिंगचे 3rd-4th इयर फक्त कंप्लीट करायचा. माझ्या ॲटिट्यूडमध्ये फार फरक पडला होता. हे इथं नमूद करावंसं वाटतं, की तुमचा ॲटिट्यूडमध्ये जर चेंज झाला, तर तुम्हाला खूप सुखकर वाटायला लागतं. आणि मग इंजिनिअरिंग पण चांगल्या ह्याच्याने क्लिअर झालो आणि त्याच वेळेस मी एक डिसिजन घेतला परीक्षा करायच्या. आणि स्पर्धा परीक्षेचं कसं पुढे? तर मला हे माहित होतं, की पुणे विद्यापीठामध्ये जयकरमध्ये बसून मुलं
एमपीएससी युपीएससी संदर्भात हे करत असतात. मग मी लास्ट इयरला इंजिनिअरिंगचा डिसिजन घेतला. मी एमबीएची एंट्रन्स एक्झाम दिली. एमबीएची एंट्रन्स साहजिकच म्हणजे एंट्रन्स मध्ये मला चांगली रँक आली. मला कोणतंही कॉलेज मिळत होतं, पण मी पुंबात ऍडमिशन घेतलं. पुंबात ऍडमिशन म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीचं ऍडमिशन. पुणे युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेण्यासाठी मला जयकर वाचन कक्षामध्ये राहून तिथं मला म्हणजे अभ्यास करता यावा. तर मी पुंबात ऍडमिशन घेतलं. पहिलं ऍडमिशन होतं म्हणून जे हॉस्टेल 5-6 मुलांना मिळतं त्याच्यात मला हॉस्टेलला ऍडमिशन मिळालं. त्यामुळे तिथं राहण्याचा प्रश्न मिटला आणि जयकर वाचन कक्ष पण होता. पण जसं मी विचार केला होता, की एमबीए करताना मी एमपीएससी, युपीएससी वगैरे करेन. पण एमबीएचा जो हे होतं शेड्यूल ते खूप त्यामुळे तेवढा वेळ मिळत नव्हता. पण जीवनात काही रिस्क घेणं तर जरुरीच होतं. एमबीएच्या फर्स्ट मी एमपीएससीचा फॉर्म भरला. साधारणतः माझी एमबीएची एक्झाम झाली आणि दिवाळीचाच कालावधी होता. तर 24 नोव्हेंबर 2001 ला पूर्व परीक्षा होती. माझी एमबीएची एक्झाम झाल्यानंतर 8 दिवसांनी परीक्षा होती. तोवर मी एमपीएससीचा कोणत्याच प्रकारचा काही अभ्यास केलेला नव्हता. कारण माझ्या एमबीएच्या बिझी शेड्यूलमधून मला वेळच मिळत नव्हता. तर त्या 8 दिवसामध्ये मी दिवाळीला घरी न येण्याचा जो निर्णय घेतला त्याने माझ्या आयुष्यात म्हणजे फार मोठा चेंज झाला. त्या 8 दिवस मी पुण्यात एक 7-8 पुस्तकं एमपीएससीची आणली आणि ते 8 दिवस फक्त आणि फक्त अभ्यास केला. त्यावेळेस माझा एक मित्र होता मंगेश लाने नाशिक थांबला आणि त्या 8 दिवस मी अभ्यास केला भरपूर आणि पूर्व परीक्षा दिली 24 नोव्हेंबर 2001 ची. तर असं वाटत होतं की एमपीएससी खूप अवघड आहे, होणार नाही वगैरे. आणि पेपर दिल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी चेक करत बसलो होतो. तर त्यावेळेसच जाणवले की आपण आता पूर्व परीक्षा पास होणार आहेत. पण कुंभाचं प्लेसमेंट चांगलं होतं, 100% प्लेसमेंट होतं. त्यामुळे पूर्ण वेळ एमपीएससी करायची रिस्क घ्यायची इच्छा होत नव्हती. तर कुंभाची माझी सेकंड इयरची फायनल एक्झाम झाल्यानंतर साधारणतः 25 दिवसामध्ये एमपीएससीची मेन्स एक्झाम होती. तर मी कुंभाचा फायनल एक्झाम झाल्यानंतर कॅम्पसमध्ये मी अपिअर झालो. पहिल्याच दिवशी एचएल होत होतं. पण मी इंटरव्ह्यूला अपिअर नाही झालो. म्हणजे मी त्यांच्या रिटर्न्स वगैरे क्लिअर केल्या, की मी ठरवलं आता जर मी पुन्हा एकदा झालं तर इंजिनिअरिंगच्या वेळेस जे झालं तसंच होईल. मला स्पर्धा परीक्षाच करायच्या आहेत. म्हणून मी त्या इंटरव्ह्यूला बसलो नाही. आणि त्या 25 दिवसामध्ये खूप अभ्यास केला आणि एमपीएससीची मेन्स एक्झाम दिली. तर त्या 25 दिवसाच्या अभ्यासाच्या जेव्हा एमपीएससीची एक्झाम माझी ही 2002 साली त्याच्यानंतर 2003च्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये माझी इंटरव्ह्यू होती. तर मी देण्यासाठी तयारी करतच होतो. पण पुन्हा एकदा तोच प्रश्न झाला, की इंटरव्ह्यूच्या 2 दिवस आधीच मी एकच मॉकला जात होतो आणि त्या ठिकाणी मला पुन्हा तो सायक्लिकल व्हॉमिटिंगचा त्रास झाला आणि मी पुण्याच्या संजीवन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. तर मला डॉक्टर्सनी सांगितलं, की तुम्ही म्हणजे इथून आता जाऊ नाही शकत. तुम्हाला त्याचा त्रास होईल. पण हा जीवन मरणाचा प्रश्न होता म्हणून मी त्याही परिस्थितीमध्ये इंटरव्ह्यूला गेलो. साहजिकच तो काळ एमपीएससी करणाऱ्यांसाठी खूपच अवघड काळ होता. माझा पहिला अटेम्प्ट होता. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो होतो आणि त्यावेळेस आयोगाचे दोन्ही अध्यक्ष अटकेत होते. त्यामुळे एमपीएससी बद्दल सगळीकडे होता आणि माझ्या घरच्यांना मी एमपीएससीच्या इंटरव्ह्यू पर्यंत जावस्तोवर त्यांना माहित नव्हतं की मी स्पर्धा परीक्षा करतोय. कारण असं वाटत होतं बीई नंतर एमबीए करेन आणि कुठेतरी जॉब करेन आणि माझ्या मागच्या रिझल्टमुळे त्यांना तो विश्वास तोपर्यंत आला नव्हता म्हणून मी पण त्यांना काही डिस्क्लोज केलं नव्हतं. एमपीएससीची मी इंटरव्ह्यू दिली. सीडी सिंग सरांचं पॅनल होतं. इंटरव्ह्यू एवढी खास नव्हती झाली कारण माझी तब्येत साहजिकच ठीक नव्हती आणि त्यानंतर मी रिझल्टची वाट पाहायला लागलो. 2-3 महिन्यांनी रिझल्ट आला. मी फक्त हीच अपेक्षा करत होतो की मला कमीत कमी शेवटची क्लास 2 ची पोस्ट मिळावी जेणेकरून मी पुढच्या एक्झाम पुन्हा देऊ शकेन. एमपीएससीचा रिझल्ट लागला आणि मला इतके मार्क्स आले की जरी मार्क्स राहिले असते तरी मी क्लास 1च झालो असतो आणि त्यावेळेस डेप्युटी कलेक्टरच्या जागा नव्हत्या. माझा पहिला प्रेफरन्स होता असिस्टंट कमिशनर आणि तोच मला मिळाला. तर त्यानंतर मग पुढे सगळ्याच गोष्टी बदलल्या. मग मी नागपूर इथं माझी जॉईनिंग झाली सेलटॅक्स मध्ये. त्याच्यानंतर वर्षाचा कालावधी प्रोबेशन वगैरे ह्या गोष्टींमध्ये मी अटकून राहिलो. मीनवाईल मी स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा ही दिली होती. विदाऊट एनी प्रिपरेशन फक्त माझा 5वी ते 10वीचा जो अभ्यास होता तो मी खूप सिरियसली केला होता त्या कालावधीमध्ये आणि त्याचा मला पुढे प्रत्येक ठिकाणी फायदा होत गेला. तर त्या बेसिसवर ऑल इंडिया 19th रँक आली. त्याच्यानंतर 2 वर्षाचं माझं सेलटॅक्सचं प्रोबेशन कंप्लीट झाल्यानंतर युपीएससीचा मी प्रयत्न करायचा सुरुवात केला.
कारण एकच गोष्ट वाटत होतं, कारण सिक्युअर तर झालो होतो, क्लास 1चा जॉब मिळाला होता, खूप चांगले मार्क्स मिळाले होते. पण असं वाटत होतं की त्यापूर्वी बागलांमध्ये जन्मला किंवा बागलांच्या भूमीतून डायरेक्ट युपीएससी कोणी पास झालं नव्हतं. आणि तो काळ होता की युपीएससी करणाऱ्यांची संख्या पण फार कमी होती. आता अलीकडे वातावरण बदललंय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तर त्यामुळे असं वाटत होतं की आपण केलं पाहिजे. आणि मला असं जाणवत होतं की माझा जन्म स्पर्धा परीक्षांसाठी झालाय. ज्या पद्धतीने, कारण मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना कधीच कुठे कंटाळा आला नाही. माझे रिझल्ट पण चांगले येत गेले. पण जॉब करत असताना हे करणं खूप अवघड होत होतं. युपीएससी साठी पूर्ण वेळ म्हणजे एखादं वर्ष तरी आपण दिलं तरच आपण हे करू शकतो. चांगल्या पद्धतीने एक चांगले मार्क्स मिळवू शकतो. तर माझं काय होतं, पूर्व परीक्षेला, युपीएससीच्या पूर्व परीक्षेला मी कोणत्याही एकही दिवसाची रजा न करता डायरेक्ट अपिअर होत होतो. पूर्व परीक्षा माझी क्लिअर होत होती. मेन्समध्ये पण मी 1 महिन्याच्या अभ्यासावर करत होतो. युपीएससीच्या मी साधारणतः 4 इंटरव्ह्यूज दिल्या. तिसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं. मला आय-पी-एस मिळालं असतं. पण मी जानेवारी 98 मध्येच माझ्या जीवनातल्या काही कन्सेप्ट क्लिअर केल्या होत्या. ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत, म्हणजे आपल्याला ज्या योग्य वाटत नाही, त्या करायच्या नाही. त्यामुळे मला वाटत होतं मी पूर्वी सेल टॅक्समध्ये डेप्युटी कमिशनर पर्यंत पोहोचलो होतो. तर मी इन्कम टॅक्सला प्रेफरन्स दिला. पहिला प्रेफरन्स साहजिकच आय-एस होता. दुसरा प्रेफरन्स माझा आय-आर-एस इन्कम टॅक्स होता. तो मला मिळाला आणि अशा पद्धतीने माझं युपीएससी होण्याचं स्वप्नही क्लिअर झालं. तर आज हा प्रवास मागचा म्हणजे बघितल्यानंतर तेव्हा असं वाटत होतं, की आपण ह्या गोष्टी केल्या. बऱ्याच ठिकाणी हार्डवर्क कामात आलं आणि राईट वर्क म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही म्हणजे जे पुस्तकं असो किंवा सोर्स असो, स्टडी मटेरियल वगैरे, तर त्याची निवड योग्य रीतीने झाली पाहिजे. आणि हे करत असताना तुमचं ॲटिट्यूड फार मॅटर करतो. फक्त नॉलेज असण्यात, कारण सगळ्याच जणांकडे आज हार्डवर्क असतो, सगळ्यांकडे सोर्स उपलब्ध असतात. पण तुम्ही ज्या ॲटिट्यूडने ह्या गोष्टी करतात, ते खूप मॅटर करतं. आणि त्याच्यामुळे मला ह्या सर्व एक्झाम्समध्ये एमपीएससी असो, स्टाफ सिलेक्शन कमिशन असो, युपीएससी असो, या व्यतिरिक्त इतर ठिकाणीही माझं काही ठिकाणी सिलेक्शन झालं होतं. तर ते ह्या सगळ्यांमध्ये यश मिळत गेलं. बागलांसारख्या ग्रामीण भागातून म्हणजे हे करत असताना त्यावेळेस खूप प्रॉब्लेम्स यायचा. आज फॉर्च्युनेटली अशी गोष्ट आहे की सगळ्या गोष्टी एक इंटरनेटच्या जी क्रांती घडली आहे त्याच्यामुळे सगळ्यांना उपलब्ध होतात. तर त्याच्यानंतर मग पुढे मी नागपूर इथं इन्कम टॅक्समध्ये असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्स म्हणून जॉईन झालो आणि त्याच्यानंतर इथं कार्यरत करत आहे. तर जे मला सांगण्यात आलंय की थोडा माझ्या सर्व्हिसबद्दलही मी सांगावं. इथं मी म्हणजे डिपार्टमेंटच्या विविध विभागांमध्ये काम केलेलं आहे. तर त्याच्याबद्दल हेच सांगू इच्छेन की हा जो जॉब आहे आय-आर-एस इन्कम टॅक्सचा, याच्या माध्यमातून तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम करू शकता. शिवाय याच्या व्यतिरिक्त म्हणजे आज माझ्या 100च्या बॅचमध्ये 20 लोकं ईडी, रॉ, एनटीआरओ या ठिकाणी डेप्युटेशन्सवर आहे. तुम्ही इतर ठिकाणी डेप्युटेशन्सवर पण जाऊ शकता. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही डेप्युटेशन्सवर जाऊ शकता. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये. शिवाय विविध ज्या एम्बसीज आहेत किंवा ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन त्याच्यात तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व करू शकता. तर एक खूप चांगला जॉब आहे. मी आय-पी-एसच्या वरती आय-आर-एसला चूज करायचं कारण हेच होतं की हे जे म्हणजे काही बेनिफिट्स होते. प्रत्येक सर्व्हिसचे आपले काही बेनिफिट्स असतात. तर अशा दृष्टीने इन्कम टॅक्सचा आय-आर-एसचा जॉब खूप चांगला आहे. आणि शिवाय आता मी म्हणजे कदाचित भारतातील पहिल्या असा असेन की ज्याच्याकडे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेसचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे. एक जॉब सॅटिस्फॅक्शन आहे. आणि एक सांगतो मित्रांनो, की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्या तुम्हाला म्हणजे ज्या पद्धतीचे जॉब करायला मिळतात, तर तसा म्हणजे इतर कोणत्या फील्डमध्ये जास्त मिळत नसावं. युपीएससी जगातली भारतातली सर्वात अवघड एक्झाम आहे. तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता. पण त्यासाठी तुम्ही लहानपणापासून या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मी म्हणतो की एक एव्हरेज बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती ही सुद्धा युपीएससी पास करू शकते. आणि पण एक राइट ॲटिट्यूड असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं आहे, की हे सर्व करत असताना आपला स्वतःवर विश्वास असला पाहिजे. आपल्याला आपल्या स्ट्रेंथ्स काय हे माहीत पाहिजे. आपल्या वीकनेसेस काय माहिती आहे. आपण जो डिसिजन घेत असतो, जे करियर चूज करत असतो, तर कायम आपला प्लॅन बी तयार असला पाहिजे. तर प्लॅन बी हा याच्याकरता जरूर आहे. जर मी माझ्याच आयुष्याकडे मागे बघतो, तर मी इंजिनिअरिंग केल्यानंतर सरळ एमपीएससी, यूपीएससी का नाही केली? कारण मला वाटत होतं, की कारण सक्सेस चान्स याचं कारण सांगतो, की जे विद्यार्थी अपेअर होतात त्याच्यातल्या हार्डली 1-2% विद्यार्थी सिलेक्ट होतात सर्वच कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये. तर तुमचा प्लॅन बी करत आणि थोडी रिस्क घेत, रिस्क अँड प्रॉफिटेबिलिटी गोज हँड इन हँड या पद्धतीने एक ॲटिट्यूड आणि अप्रोच ठेवून तुम्ही पुढे गेलं पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवणं जरुरी आहे.
मला असं वाटतं की मला 15 मिनिटाचा वेळ दिला होता. साहजिकच त्या टाईमलाईन मध्ये मी हे एवढं सांगू इच्छितो आणि आय विल लाइक टू टेक मोर क्वेश्चन्स बिकॉज दॅट इज द मोर इम्पॉर्टंट थिंग. योगेश? थँक्यू देवरे सर. खूप छान गायडन्स तुम्ही आम्हाला केलेला आहे. थँक्यू देवरे सर. मी माझा माईक हँड ओव्हर करू इच्छितो डॉक्टर प्रसाद सोनाने सरांना की त्यांनी आजच्या सेशनचे क्वेश्चन आन्सर सेशन घ्यायचे. ओव्हर टू यू प्रसाद सर. हा, थँक्यू सर. मी थोडक्यात जास्त वेळ न घेता योगेश नेर सरांना काही प्रश्न विचारू इच्छितो. त्यांचा नागपूर ते अमेरिका हा जो प्रवास सांगितला त्यामध्ये त्यांना कितपत त्रास झाला आणि कुठे कुठे त्रास झाला हे जर आम्हाला सांगण्यात आलं तर बरं होईल. नागपूर सारख्या ग्रामीण भागातनं आपण अमेरिकेत कसा कसा त्रास झाला? सर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा असं मला वाटतं. तशात अडचणी आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी असतो. हो, आवाज येतो का माझा? येस येस येतोय. ओके. हा, तर आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत सर्व जण इथे जे जवळपास सर्वजण आपले जे फोरम आहे. अडचणी तर ह्या प्रत्येक मार्गावर आलेले असते. अगदी म्हणजे कॉलेजमध्ये कुठे जाण्यापासून तर काय करावे मार्गदर्शनाचा अभाव किंवा केल्यानंतर आपण पुढच्या टप्प्यात काय करायचं. नंतर आपले जे स्वतःचे आपले जे ऍक्सेंट असते किंवा लँग्वेज असते, राहणीमान, त्या प्रत्येक गोष्टीतून अडचण आलेली आहे. असं काही नाही अडचण आलेली नाही. पण नंतर असं लक्षात आलं की अरे ह्या अडचणी तर येणारच आहेत. याच्याविषयी आपण विचार केला पाहिजे का? साधारणतः मी आजही म्हणजे गावामध्ये गेल्यावर नागपूरला गेल्यावर दुकानात बसतो. दुकानात बसल्यानंतर साधारणतः कोणी जर विचारलं अरे हाच का तुमचा अमेरिकेतला मुलगा, तिथून प्रश्न सुरू होतात. कारण कदाचित त्यांना असं वाटत नाही की लोकांना की अरे हा काहीतरी वेगळेपण असावं. नाही, काहीही वेगळेपण नाही. अडचणींच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची अडचण म्हणजे माझ्या त्या आर्थिक अडचणीपेक्षाही जे मानसिक प्रिपरेशन असतं की मी मोठा होऊ शकतो का, किंवा मी मला एखाद्या समजा आज एक मोठी पोस्ट दिली, विल आय बी सुटेबल फॉर दॅट, लाईक यु नो, की मी ते त्याचा जो लोड असतो किंवा मोठं होण्यामागे जे हे असतं ते घेऊ शकतो का, तो भार खूप मोठा वाटतो मला. ती जी अडचण असते की माझी पदोन्नती झाली किंवा मी मोठा झाल्यानंतर कॅन आय हँडल इट. आय थिंक तो जो आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना, माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तो एक फार मोठा ती फार मोठी अडचण असते. पण आय थिंक आपल्यामध्ये जे हे आहे की आपण करू शकतो काहीतरी, की आपण जे साधारणतः म्हणतात जुगाड जे करण्याची जी आपली हे असते त्याच्यामुळे आपण नक्कीच माझ्या मते ग्रामीण भागातला विद्यार्थी पुढे जाऊ शकतो. नंतर आर्थिक अडचणी आणि इतर ज्या असतात की कौटुंबिक अडचणी ज्या असतात की अरे हा माझं झालं तर काय होईल, त्याचं झालं तर काय होईल, त्या सर्व ही अडचणी मला आलेल्याच आहेत. आणि त्याच्यातनं टप्प्याटप्प्यावर लाईक घरच्यांची जी साथ होती किंवा वेळोवेळी जे मार्गदर्शन मिळालं, मला जे गुरु मिळाले अतिशय म्हणजे जागतिक दर्जाचे ज्यांचे तुझे हे म्हणजे खरगपूरला असताना जे SKD आहेत त्यांचे इंडियामध्ये सर्वात जास्त पब्लिकेशन आहे. US ला आल्यानंतर जे ग्रेग सॉल्झिंग म्हणून माझे जे गुरु होते त्यांनी त्यांच्या जवळपास 100 ते 150 पेटंट आहेत. असं मला वेळोवेळी खूप चांगल्या लोकांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्याच्यातूनच माझ्या मते प्रगती असते ती होऊ शकते. सर, तुम्हाला सायंटिस्ट होण्याचं ध्येय हे लहानपणापासून होतं की तुम्ही नंतर ठरवलं गेलं तुमचं ध्येय? माझ्या मते मला सायंटिस्ट होण्याचं ध्येय असं काही म्हणजे मी मला नाही वाटत की मी असं कधी ठरवलं होतं की मला शास्त्रज्ञ व्हायचंय म्हणून. पण ते काय असं एक प्रवाह असतो तो, त्या प्रवाहात एकदा आपण लोटलं गेल्यानंतर की वाटतं की लाईक हा जो टप्पा आहे हा मी गाठला पाहिजे. त्याच्यानंतर हा जो टप्पा आहे 12वी नंतर मी प्लास्टिक टेक्नॉलॉजी मध्ये ऍडमिशन घेतलं. त्यावेळेस मला डॉक्टर BDS ला ऍडमिशन मिळालं होतं. त्याला मी अगदी चक्क नकार दिला. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन त्याला नकार दिला की मला प्लास्टिक टेक्नॉलॉजी मध्ये करायचंय. साधारणतः एक इच्छा होती की वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलाने काहीतरी एक व्यवसाय करावा. त्याच्यानंतर मी गेटची एक्झाम दिली. खरगपूरमध्ये गेलो. ते वातावरण जे असतं ते वातावरण तुम्हाला घडवतं तुमच्या अवतीभोवती. खरगपूरला गेल्यानंतर खूप मोठा रिसर्च बॅकग्राऊंड होतं खरगपूरला IIT मध्ये. त्याने मला वाटलं की आय कॅन डू समथिंग डिफरंट. जे असतं की एखाद्या प्रॉब्लेम कडे बघितल्यानंतर त्याला सॉल्व्ह करायची जी कौशल्य असतं की तुम्ही कसं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर
मला एक असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं देऊ शकतो जगाला. मग त्याच्यानंतर मी सायंटिस्ट म्हणून जॉब स्वीकारला, गव्हर्नमेंट जॉब स्वीकारला, सर्व प्रायव्हेट जॉब नाकारले, कारण मला तिथून एक आवड निर्माण झाली. मग तिथं असतानाही मी बरेच प्रोजेक्ट केले. अगदी म्हणजे त्यावेळेस मी ज्युनियर सायंटिस्ट होतो. त्यावेळेस माझ्या पदाला म्हणजे जे मी करायला नको ते सगळं कामं करायला लागलो मी. मला वाटलं की आपलं हे काय म्हणतात की जे आपला पिंड जो आहे शास्त्रज्ञाचा किंवा संशोधन करण्याचा, क्रिएटिव्हिटी जो असतो ना, सृजनशील मराठीत आय थिंक त्याचा शब्द आहे. सृजनशीलता जी आहे ती तुमच्या म्हणजे तुमची ओळख होते स्वतःला की हा हे माझं फील्ड आहे. मग मी पीएचडी साठी गेलो, तिथेही मला अशी जाणीव झाली की लाईक आय कॅन डू समथिंग डिफरंट. आणि मी पूर्ण जे माझे जे गुरु होते त्यांनी मला एक सांगितलं होतं की 10 वर्षामध्ये आमच्या ग्रुपमध्ये एक जण येतो. जनरली म्हणजे जे गाईड असतात ते पीएचडीचे गाईड ते गाईड करतात. आणि 10 वर्षानंतर एक स्टुडंट असा येतो की जो तुमच्या म्हणजे त्यांचे जे संशोधन असतं त्याला एक वेगळी दिशा देतो. आणि त्यांनी ते म्हटले की मला माझं नशीब असं की मला दर 5 वर्षांनी असे स्टुडंट मिळाले आणि तुझ्यासारखा विद्यार्थी माझ्याकडे आला आणि त्यांच्या संशोधनाची सुद्धा दिशा बदलली. म्हणजे आपली जी क्रिएटिव्हिटी होती त्याच्यामुळे. तर मला वाटतं की त्याच्यामुळे असं काही मी ठरवून काही केलं नव्हतं शास्त्रज्ञ, पण तो एक पिंड घडत गेला. एक स्वतःची एक जे व्यक्तिमत्व असतं संशोधनासाठी ते आपोआपच घडत गेलं. आणि ते तुमच्या नावावर 15 पेटंट आहेत सर. आपल्या नावावर 15 पेटंट आहे. तर ते पेटंट घेताना आपल्याला काही त्रास झाला का? म्हणजे जसं भारतामध्ये भ्रष्टाचारामुळे खूप त्रास होतात, तसं अमेरिकेमध्ये तुम्हाला काही 15 पेटंट घेताना त्रास झाला का? हे साधारणतः पेटंट घेणं जे असतं ना ते म्हणजे काय असतं, पेटंटचा एक अर्थ लक्षात घेतला पाहिजे की ही जी टेक्नॉलॉजी आहे ही ह्या व्यक्तीने डेव्हलप केली आणि ती अतिशय सोपीही असू शकते. माझं एक पेटंट आहे, त्याच्या पेटंट मध्ये काय लिहिलंय माहिती का, फक्त साखरेचा पाक घेतला त्याच्यावर पाणी टाकलं तर पाक हा तरंगणार. ओके, साधं ऑब्झर्वेशन आहे. पण त्याचे जे ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे ऍप्लिकेशन आम्ही केले होते की ते जे लेअर तयार झाले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेल टाकल्या. म्हणजे बॉडी जे असतात त्याच्यापासून हृदयाचे जे असतं ना आपलं हृदयाच्या सेल किंवा आपल्या स्किनच्या सेल असतात. वरची आपली स्किनची त्वचा एकदम जाड असते, नंतर बारीक बारीक होत जाते, ती जी डेन्सिटी असते ते नुसतं ते शुगर ग्रेडियंट नुसतं त्याच्यावर सुद्धा माझं पेटंट आहे. अडचणी अशा तर काही येत नाही माझ्या मते. जर तुमचा जर सॉलिड तुमचा डेटा असला तर त्याच्यात काही भ्रष्टाचाराला वाव नसतो. इंडियामध्ये पण माझे 2 पेटंट आहेत मला वाटतं. पण ते काही असं म्हणजे मला नाही वाटत त्याच्यात काही अडचणीसारखं. आणि त्याच्यात ज्यावेळेस तुम्ही ते स्वतःचे नसतात पेटंट, कधीही स्वतःचे नसतात. ते तुम्ही ज्या ऑर्गनायझेशन साठी काम करता त्याचे असतात. आणि मला तिथं काही भ्रष्टाचाराला वाव नाही. आणि ही काय सगळं प्युअर सायन्स आहे. इथं काही म्हणजे हे काही घोळ करून केलेलं नाही बाबा तुझे 4 मोठे माझे 4 लहान असं काही त्याच्यात लहान मोठेपणा पण नसतो. हे प्युअर सायन्स आहे. तुम्ही सायन्स साठी वर्क करता, 100 वेळा पडतात, त्याच्यातनं धडपड करताना कधीतरी एकदा काहीतरी चांगलं निष्पन्न होतं आणि त्याला तुम्ही ते सांगता की ही टेक्नॉलॉजी माझ्या नावावर आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याचं काही हे नाही, काय म्हणतात हे नाही, महत्व नाही. आजही माझं पूर्ण घरात जे माझं ऑफिस आहे त्याची वॉल पूर्ण भरलेली माझ्या पेपरने किंवा हे एक अभिमान असतो मला वाटतं स्वतःचा की हो मी हे केलेलं आहे. IIT केल्यानंतर आपण भारतात सेटल होण्याची मानसिकता का नव्हती म्हणजे त्यावेळेला? ठीक आहे, प्रगती आपण हो सर, अतिशय आय थिंक मौलाचा प्रश्न आहे हा. वडिलांची, कुटुंबियांची, सर्वांची इच्छा होती की मी इंडियातच सेटल व्हावं असं. पण एकदा मी ते शास्त्रज्ञ म्हणजे जे संशोधन करायला सुरुवात केली. मी IRMRA नावाची ठाण्याला एक संस्था आहे, गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे, तिथं मी शास्त्रज्ञ म्हणून जॉईनही केलं होतं. पण मला वाटलं की जे तुमची जी कल्पकता असते किंवा तुमचा जो तुमची जी सृजनशीलता असते त्याला पूर्ण वाव मिळत नव्हता. मला वाटलं की मी याच्यापेक्षा मोठं करू शकतो. कारण ज्यावेळेस तुम्ही एकदा तुमचं जे बिग पिक्चर असतं, मी माझ्या बोलतानाही सांगितलं की तुम्हाला शेवटी काय करायचंय. जसं मला शास्त्रज्ञ व्हायचं की तुमची ओळख काय व्हावी. तुमची ओळख तर अशी नसावी ना की बाबा हो त्याने एकदा 2 पेटंट घेतले आणि नंतर बसून राहिला. तुमची ओळख काय असायला पाहिजे. मला वाटतं की माझी ओळख अशी व्हायला हवी की हो याने काहीतरी नवीन विशेष केलं. नवीन विशेष म्हणण्यापेक्षा की जे कन्सेप्ट तयार केले त्याचा काहीतरी एक ह्युमॅनिटीला त्याचा काहीतरी फायदा झाला. आणि मला वाटलं ते अचीव्ह करण्यासाठी मला इकडं सेटल होणं बऱ्यापैकी म्हणजे आवश्यकच होतं. कारण इकडे जे पोषक वातावरण होतं किंवा जे गायडन्स आहे सायन्ससाठी, जे रिसोर्सेस आहेत ते सर्व अवेलेबल होते. आणि त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर एक
पुन्हा भारतात येऊन आणि सेटल होण्याची इच्छा आहे का अमेरिकेतच सेटल होणार आहात आपण? सध्या तरी विचार तर अमेरिकेतच सेटल व्हायचं आहे. इथं माझे कुटुंब आहे. माझ्या 3ही मुलांचा जन्म अमेरिकेतला आहे. तर मग ते सर्व इथंच ते काय ते परत तेच आहे की पुढचं काय म्हणतात एक ती पिढी सेटल होते. आणि तसंच काहीतरी झालेलं आहे. आणि त्याच्यात काही असं म्हणजे मला एवढं हे वाटत नाही की बाबा तुम्ही भारतीय, मी अमेरिकन आहे किंवा मी अमेरिकन आहे, तुम्ही भारतीय असं हे वाटत नाही. त्याच्यात मला काय म्हणतात जे आपण विचार करतो ना हा की बाबा याच्यासाठी काय केलं तसं काही वाटत नाही. मला तर जे कॉन्ट्रीब्युशन मी करतोय ते जगासाठी जेही काही करतोय छोटं फार असो कदाचित चुकीचंही मार्गदर्शन असू शकतं जे माझ्याकडनं करतोय पण त्याच्यात मला असं वावगं नाही वाटत की बाबा हा आपण अमेरिकेत आहे किंवा भारतात आहे. कधी असा विचारही येत नाही खरं सांगायचं. थँक्यू सर, व्हेरी इन्स्पायरिंग. अजून एका 2 प्रश्न मी नंतर विचारेल. मी संजय दिवरे सरांकडे जातो आहे. संजय दिवरे सरांना मला एक असं विचारायचं आहे की तुमचं हे IRS किंवा IAS होण्याचं स्वप्न हे बालपणापासूनच होतं की नंतर तुमच्या मनात बिंबवलं गेलं? मी तेच म्हटलो की माझा म्हणजे लाइकिंग जी होती तर पूर्वीपासूनच त्या दृष्टीने हे चाललं होतं. पण खऱ्या अर्थाने मी 98 मध्ये हा डिसिजन घेतला. मी इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला असताना की माझं जे पॅशन आहे म्हणजे ज्याच्यात मला आवड आहे, जे वाचायला आवडतं, जे करायला आवडतं. तर तेव्हा 98 मध्ये डिसिजन घेतला की मी आता स्पर्धा परीक्षेकडे वळणार आहे आणि हे करणार आहे. स्पर्धा म्हणजे इंजिनिअरिंग सेकंड इयरला. परीक्षेला स्पर्धा परीक्षा अपियर होताना आम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही अक्षरशः 15 ते 16 तास तुम्ही अभ्यास करायचे. म्हणजे आता तुम्ही माझ्या मैत्रीमध्ये आहे त्याच्यामुळे मला तुमच्या याच्या आधी बोलण्यात आलं होतं. तर तितकी गरज असते की आमच्या मुलांना तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मंत्र द्याल त्या बाबतीत? खरंच एवढी गरज नाही. ॲक्चुअली जे म्हणजे हायस्कूल जीवनात मी शेड्यूल फॉलो करत होतो तेच आयडियल शेड्यूल आहे. माझ्या बाबतीत असं का घडायचं याचं कारण सांगतो. MBAच्या फर्स्ट इयरला असताना 8 दिवसात मला प्रीचा अभ्यास करायचा होता. त्यामुळे साहजिकच जास्त वेळ करणं जरूर होतं. सेकंड इयरच्या एक्झाम नंतर 25 दिवसात मेन्सचा अभ्यास करायचा होता MPSCच्या. त्यामुळे ते करणं जरूर होतं. UPSCच्या बाबतीत मी फुल फ्लेज क्लास 1 ऑफिसर होतो आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला अशी मोठी रजा काही मिळत नाही. 1 महिन्यात जेव्हा तुम्ही मेन्सचा UPSCचा मेन्सचा म्हणजे साधारणतः सगळेच म्हणतात की 1 महिन्यात तुम्ही UPSC मेन्सचा अभ्यास करू नाही शकत. प्रिलिमसाठी तर मला रजा मिळते. मला कमी कालावधीमध्ये करावं लागायचं म्हणून मला 15-16 तास करणं जरुरी होतं. त्याचा माझ्या हेल्थवर पण परिणाम होतो. पण शेवटी आपल्या आवडीपुढे ह्या गोष्टी गौण ठरतात. तर एक सांगतो 8 ते 10 तास सफिशियंट आहे. जर पूर्ण वेळ UPSC करत असाल तर. असं मला वाटतं. हॅलो. प्रसाद सर. आय थिंक प्रसाद सरांचं नेटवर्क थोडंसं प्रॉब्लेम इश्यू आलेला दिसतो. सर मी क्वेश्चन विचारतो की व्हॉट केप्ट यू ओके. ऑलरेडी तो विचारला गेलेला आहे. व्हॉट इज अकॅडमिक प्रेशर इन IIT? योगेश नेर सर. तर अकॅडमिक प्रेशर तर IIT मध्ये खूप असतं. मला वाटतं आपलं म्हणजे साधारण जी भारतीय शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये अकॅडमिक प्रेशर खूपच असतं. आपलं जी आणि तेही मेनली माझ्या मते ते पण जी स्पर्धा असते एकमेकांविषयी त्याच्यामुळे ते अकॅडमिक प्रेशर खूप येतं. IIT मध्ये असताना मला आठवतं म्हणजे आमचे क्लास जे आहेत ना ते सकाळी 7 ला चालू व्हायचे आणि साधारणतः ते 4 वाजेपर्यंत क्लास झाल्यानंतर होमवर्क वगैरे करत म्हणजे ते IITचं जो 1-1.5 वर्ष होतं ना माझ्या मते ते माझ्या जीवनातलं सर्वात जास्त कधी काही शैक्षणिक काम केलं असेल ना तर त्या काळामध्ये केलं होतं. हो, शैक्षणिक प्रेशर खूप होतं आणि मला मागे आता जे दिवरे सरांनी सांगितलं ना ते इतकं जरुरी नाही असं मला आजही वाटतं. आता मी साधारणतः असं ज्यावेळेस मी म्हणजे कमी वेळात जास्तीत जास्त इफेक्टिव्ह असण्याचा जो प्रयत्न असतो ना नॉट इफिशियंट जे मी माझ्या याच्यात बोललो होतो ते करायचा जर प्रयत्न केला ना तर आपोआप हे सर्व कमी होत जातं की माझं ऑब्जेक्टिव्ह काय बाबा माझा ऑब्जेक्टिव्ह आहे की नॉट ही युनिट टेस्ट पास करायची माझं ऑब्जेक्टिव्ह आहे की याच्यातनं ज्ञान ग्रहण करायचं हे जर माझं क्लिअर राहिलं असतं त्यावेळेस तर कदाचित मला इतका वेळ द्यावा लागणार नसता पण त्यावेळेस खरोखर खूप लोड होता. ओके. थँक्यू सर. दिवरे सरांना प्रश्न आहे हु इज युअर रोल मॉडेल सर? तसा जर विचार केला तर माझी आई माझा रोल मॉडेल आहे. म्हणजे मी बऱ्याच गोष्टी आईला फॉलो केल्या आणि माझ्या ज्या काही गोष्टी बिंबवल्या म्हणजे
आयुष्या रिलेटेड चांगल्या गोष्टी शैक्षणिक याच्यात. कारण माझी आई मला 1ली ते 3री पर्यंत माझी शिक्षिका माझी आईच होती. तर मी तेच फॉलो केलं. नंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम संदर्भात म्हणाल तर अनेक यशस्वी लोकांच्या मुलाखती वाचल्या. पण मी जो माझा अभ्यास सुरू केलाय, मग मी म्हणेन की स्वतःच केलाय. कुठे काही क्लासेस वगैरे नाहीत. त्यामुळे तसं कोणी नव्हतं, म्हणजे असा स्पेसिफिक रोल मॉडेल कोणी नव्हता असा एक अधिकारी. ओके. थँक्यू सर. योगेश नेर सर, तुम्ही आता अमेरिकेतल्या रस्त्यावरून फिरत आहात, असं आम्ही तुम्हाला आम्ही बघत आहोत. आमच्या प्रेक्षकांना थोडीशी अमेरिका दाखवू शकतात का तुम्ही? हो सर, नक्की. आता इकडे ना सर फॉल सीझन चालू आहे, त्याच्यामुळे ना सर्वकडे झाडांचा कलर वगैरे असं ना खूप सुंदर आलाय. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकतो. आम्ही गाडीतनं बाहेर उतरतोय. येस सर. आणि इथलं असं सुंदर असं आता हे दृश्य निर्माण झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल ना? सर दिसतंय काही? येस सर. इन विच एरिया नाव सर तुम्ही कोणत्या? आता सध्या आम्ही नॅशनल एरियामध्ये असतो, टेनेसी मध्ये. ओके. खूप आमच्यातर्फे खूप सुंदर आहे इथं. म्हणजे आता जे आपले श्रावण पालवी जे असते ना, साधारणतः ते तो सीझन चालू आहे आपल्या इंडियाच्या हिशोबाने. आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे जो बायडन सरांना खूप खूप शुभेच्छा द्या आमच्यातर्फे सर. सर तुम्ही जो अगोदर प्रश्न विचारला होता धिवरे सरांना की तुमचे आदर्श कोण आहे, मी एक क्विकली त्याच्याबद्दल सांगतो. मी जीवनामध्ये कृष्णाला फार मोठा आदर्श मानलेला आहे. जे कृष्णाचे जे म्हणजे कधी असं काही वाटलं की बाबा त्यांनी जे असतं की साधारणतः तुम्हाला कुठे प्रॉब्लेम आला तर जे कृष्णाने गीतेत सांगून ठेवलंय किंवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जेही काही केलं होतं माझ्या ते खूप आदर्शवत होतं. म्हणजे त्यांच्या आईशी संबंध, त्यांची प्रियसी, त्यांची बायको किंवा त्यांचे जे कलागुण होते, वेळेवेळेवर कसं कसं त्यांनी स्वतःच्या आयुष्यात डेव्हलपमेंट जे असतं ना, जे मॅनेजमेंट गुरु वगैरे जी प्रतिमा आहे ना, माझ्या ती कृष्णाची प्रतिमा खूपच चांगली आहे. मी कृष्णाविषयी खूप वाचतो आणि त्याच्यातून मला वाटतं ते फार सुंदर रोल मॉडेल आहे. जे म्हणजे दादा कृष्ण देव माना किंवा त्याला मॅनेजमेंट गुरु म्हणा काही, पण ते जे त्यांच्या जीवनाचं जे सार आहे, तर मला वाटतं प्रत्येकाने ते कृष्णाचं जीवनपट वाचला पाहिजे आणि त्याच्यातलं जे तेज पुण्य जे त्याच्यातलं तेज आहे ते सर्वांनी घेतलं पाहिजे आणि त्याच्यातून नक्कीच सर्वांना फायदा होईल असं मला नक्की वाटतं. आणि खूप सुंदर सुंदर कृष्णाविषयी वर्णन आहेत, पुस्तक आहेत आणि त्याच्यात तुम्ही जर त्याच्या म्हणजे त्याच्यातला काही सार काढला, नॉट की लाईक यु नो ते भांडणं युद्ध वगैरे जर सोडलं, त्यांच्या जे जीवनातलं जे म्हणजे वेळेवर कसं मॅनेज करायचं, वेन थिंग्स गो रॉंग किंवा वेन थिंग्स लाईक यु नो हाऊ टू हँडल द थिंग्स, तर मला वाटतं हे सर्वांनी जर फॉलो केलं ना तर त्याच्या जीवनात फार फार फरक पडेल. ओके, थँक्यू सर. धिवरे सरांना प्रश्न आहे की तुमचा UPSC मध्ये ऑप्शनल सब्जेक्ट कोणता होता सर? माझा हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स असे ऑप्शनल सब्जेक्ट होते. त्यावेळी 2 ऑप्शनल सब्जेक्टची हे असायच्या, 2 ऑप्शनल सब्जेक्ट. आता अलीकडे एकच ऑप्शनल असतो, पण त्यावेळेस 2 ऑप्शनल म्हणजे हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स. ओके. सर, विच इन्स्टिट्यूट यू सिलेक्ट फॉर UPSC? मी म्हणजे क्लासेस संदर्भात जर हा प्रश्न असेल, तर मी कधी कुठे काही कोचिंग घेतलेली नाही. सर्व कालावधीत मी MPS असो, UPSC असो, स्टाफ सिलेक्शन असो, स्वतःच अभ्यास केलेला आहे. असं काही कुठेही नाही केला. पण जर कुणाला त्या अनुषंगाने जर पुढे विचार करायचा असेल, तर UPSC साठी दिल्लीत गेलेलं कधीही चांगलं. ओके. मी प्रसाद सोनवणे सरांना विनंती करतो की त्यांनी अनम्यूट व्हायचंय. आवाज डिस्टर्बन्स येतोय सर. हॅलो. हा बोला बोला, येतोय आवाज तुमचा. नेटवर्क इश्यू दिसतोय प्रसाद सरांचा. मी सर्वांना विनंती करतो की चॅट बॉक्स मध्ये मी एक लिंक टाकलेली आहे. त्या लिंक वर जाऊन आपण आजच्या प्रोग्राम संदर्भात तुमचा फीडबॅक द्यायचा आहे आणि रोज एका प्रेक्षकाचे आम्ही
प्राइज साठी निवड करणार आहोत. पण ते प्राइज ची निवड किंवा त्याचा रिझल्ट हा शेवटच्या दिवशी म्हणजे दिनांक 13 नोव्हेंबर 2020 रोजी आपल्या बरोबर IG प्रतापराव दिघावकर सर असणार आहेत. तर ते तो रिझल्ट डिक्लेअर करणार आहेत. तर त्यामुळे मग आपण सर्वजण याच्याबरोबर असं आपल्या बरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा. अभिजित सोनवणे काही क्वेश्चन विचारू इच्छितात का? मी अनम्यूट होण्यास सांगतो. अभिजित सोनवणे. ओके, तर आय थिंक आपले क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहे. डॉक्टर प्रसाद सोनवणे सरांचाही नेटवर्कचा इश्यू दिसतोय. मी आपले सेक्रेटरी रोटरीयन उमेश सोने यांना अनम्यूट व्हायला सांगतोय की आजच्या कार्यक्रमाचं व्होट ऑफ थँक्स द्यायचंय. नमस्कार. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण आणि विविध स्कूलच्या माध्यमातून आजचा जो यशाचा मार्ग या कार्यक्रमात आयोजन करण्यात आलं, त्यामध्ये रोटरी डिस्ट्रिक्टचे 3030 चे प्रांतपाल रोटेरियन शब्बीर शाकीर सर, PDG राजे संग्रामसिंग भोसले सर, AG जितेंद्र कापडणे सर हे उपस्थित राहिले, याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. तसेच आजचे प्रमुख मार्गदर्शक माननीय सायंटिस्ट योगेश नेर सर हे अमेरिकन जॉईन झाले, त्यांचे खूप खूप आभार. तसेच माननीय IRS संजय धिवरे सर हेही नागपूरहून जॉईन झाले आणि त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यांचेही खूप खूप धन्यवाद. तसेच सटाणा शहर व जिल्ह्यातून सन्माननीय नागरिक सुद्धा जॉईन झालेले, त्यांचे आभार. विविध स्कूलचे पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी जॉईन झाले, त्यांचे खूप खूप धन्यवाद. तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी सदस्य, रोटरॅक्टर्स व इनरवेल क्लबचेही पदाधिकारी सदस्य या आज उपस्थित राहिले, याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद. पुनश्च एकदा मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा योगेश सरांकडे जातो. ओव्हर टू योगेश सर. थँक्यू सेक्रेटरी उमेश सोनी सर. सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद मानून आणि आपले गेस्ट DG शब्बीर शाकीर सर, PDG राजे संग्रामसिंग भोसले सर, सायंटिस्ट योगेश नेर सर आणि आपल्या बागलाणचे सटाण्याचे IRS अधिकारी संजय धिवरे सर यांचं खूप खूप मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमात तुम्ही खूपच इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन आमच्या सर्व स्टुडंट्सला दिलेत. मी आता सर्वांना अनम्यूट होऊन सरांशी, सायंटिस्ट आपले योगेश नेर सरांशी किंवा धिवरे सरांशी ज्यांना हितगुज करायचा असेल तर त्यांनी अनम्यूट होऊन त्यांच्याशी बोलू शकतात. मी आता अनम्यूट होण्यासाठी सर्वांना चान्स देत आहे. एकेकाने अनम्यूट होऊन कोणाला मुलांना काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकतात. सरांशी आपण हा हॅलो योगेश नेर सर. हा त्यांचं सर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी गाईड करतात, त्यासाठी आतापर्यंत किती स्टुडंट तुमच्याकडे आले आपल्या तालुक्यामधून? खास संजय धिवरे सरांना प्रश्न. संजय धिवरे सरांना प्रश्न आहे. कॅन यू रिपीट द क्वेश्चन प्लीज? कॉम्पिटिटिव्ह एक्झाम एस्पायरंट्सला तुम्ही गाईड करतात, तर आपल्या तालुक्यातील एरियामधून आतापर्यंत किती स्टुडंट्स तुमच्याकडे गेलेले आहेत? आता हा जो साधारणतः 17-18 वर्षाचा कालावधी आहे, ते टाइम टू टाइम येतच असतात. म्हणजे ते काय एके टाइम असं आलं नाही, पण कंटिन्युअस चालूच असतो. म्हणजे कसं आम्ही दोघी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये असल्यामुळे सदैव कोणाचा ना कोणाचा या संदर्भातलं, आणि बागलांमधून पण असतात त्या संदर्भात. तर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पुढील योजना आहेत का? हा, म्हणजे मला तेच बोलायचं होतं. ऍक्च्युली कसा वेळ होतं काय की आता आमचा इतक्या वर्षाचा जो अनुभव आहे, मोटिवेशनल स्पीच ऐकल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात सगळेच लोक, म्हणजे सगळेच विद्यार्थी हे मोटिवेट होतात. पण प्रश्न हा आहे की मोटिवेट झालं पुढे काय? तर ही जी गोष्ट ही फार महत्वाची आहे. आजच्या साहजिकच जे मॅन्डेट एक्सपेक्टेड लाईन्सवर बोलायचं होतं त्याचा तो पार्ट नव्हता, म्हणून त्या अनुषंगाने. पण डेफिनेटली, कारण हे फार जरुरी आहे. तुम्ही मोटिवेट तर केलं, पण करायचं काय, कसं करायचं, ह्याच महत्वाचे प्रश्न आहेत.
तर हे होणं जरुरी आहे. अँड होपसो की पुढे जर असाच काही चान्स मिळाला प्रत्यक्ष स्वरूपात किंवा ऑनलाईन माध्यमातून, तर डेफिनेटली काय केलं पाहिजे, त्या वयात काय झालं पाहिजे हे सांगणं फार जरुरी आहे. आणि ते इझी आहे. म्हणजे तुमचा शाळेचा किंवा ज्युनियर कॉलेजचा अभ्यास करताना तुम्ही डेलीचा जो वेळ मिळतो त्याच्यातून अर्धा एक तास काढून सुद्धा साइड बाय साइड तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी रेडी होऊ शकता. तर आय विल डेफिनेटली try to communicate all these things in the future through Siddhi English Medium School or other schools. सर आमच्या शाळेत आल्यावर आमच्या विद्यार्थ्यांना गाईड करणार का? शुअर एक एप्रिल नंतर म्हणजे मे मध्ये वगैरे तेव्हा मी किंवा माझ्या सौभाग्यवती आम्ही तिकडे आल्यानंतर एकदा डेफिनेटली हे करणार. कारण कसं आहे की टार्गेट एरिया तोच राहिला पाहिजे. त्या वयात ज्या कन्सेप्ट क्लिअर होतात तर त्याच्यातून पुढे सक्सेस व्हायचे चान्सेस जास्त असतात. हॅलो. हा बोला बोला. हा तर डेफिनेटली करणार. थँक्यू. उमेश सोनी सर, योगेश नेर सर पण जॉईन झाले आहेत. आय थिंक ते कार चालवत आहेत. तर विचारू शकता तुम्ही काय? योगेश नर सर. हो सर. थोडा आता वेगळा प्रश्न आहे माझा, की आता जे काही इलेक्शन झालं अमेरिकेत, त्यात तुम्हाला मतदानाचा अधिकार होता का? हो सर, मी अमेरिकन नागरिक आहे सध्या, तर मला मतदानाचा अधिकार आहे. बरोबर. आणि मग आता नवीन अध्यक्ष निवडल्यामुळे काही परिणाम होतील आपल्या इंडियन लोकांसाठी काही? हो, परिणाम तर होतच असतात. म्हणजे कुठल्याही इलेक्शन झाल्यानंतर. पण ते काही असं नसतं की बाबा जे आपले इंडियामध्ये करताना जसं की शिवसेना आली का लगेच ताबडतोब दप्तर बंद झाली, किंवा काँग्रेस आली तर परत दप्तर चालू झाले. माझ्यामध्ये इतकं फास्ट तिथं होत नाही. तर त्याचे ते लॉंग टर्म परिणाम होतील. माझ्या साधारणतः वर्ष 2 वर्षानंतर पॉलिसी चेंज होतात, परत ते चेंज होतात. साधारणतः हे अप अँड डाऊन सायकल चालूच असते. आणि माझ्या ते लोकशाहीसाठी फार आवश्यक आहे. की असं नाही की बाबा नेहमीच रिपब्लिकन असायला हवे किंवा नेहमीच डेमोक्रॅट राहायला हवे. जिथे शिवसेना आवश्यक आहे तिथे काँग्रेसही आवश्यक किंवा बीजेपी आवश्यक आहे, तिथे जी सायकल आहे माझ्यासाठी चालू राहायला हवी. विरोधी पक्ष दुसरा पक्ष कोणताही असो, विरोधी पक्ष भक्कम पाहिजे, त्याच्याशिवाय हे नाही. तर मग तुमच्या एकच प्रकारच्या पॉलिसी राहतील, तुम्हाला क्वेश्चन करायला कोणी नाही म्हटल्यावर मग ते कसं ते घरामध्ये जे एक तंत्री असतं ना, कधी बायकोनीचं हे झालं पाहिजे किंवा कधी हसबंड हे झालं पाहिजे, तेव्हा ते गाडी सरळ चालते. नाही तर मग एकीकडे जर ओळख राहिली नेहमी तर मग ते रोडवर कधीच गाडी राहणार नाही. तर तुमचे किड्स आता कोणत्या लँग्वेज मध्ये शिकतायत? तिथं मराठी आहे का? म्हणजे आम्ही इंग्लिश तर आहेच. म्हणजे इंग्लिश तर आहे, पण मग एक ऑप्शनल सब्जेक्ट मराठी घेऊ शकतात का ते? नाही, अदर लँग्वेज? ऑप्शनल आहे. नाही, एकच लँग्वेज असते, इंग्लिशच लँग्वेज असते. जर कोणाला दुसरी लँग्वेज शिकायची असेल स्पॅनिशचं ऑप्शन असतं, किंवा फ्रेंच, जर्मन वगैरे 5वी नंतर 5वी 6वी नंतर घेता येतं. पण आम्ही घरामध्ये पूर्णतः मराठी बोलतो. मी पण मराठीचा अजूनही अभ्यास करतो. मराठीचा जो वृत्त अभ्यास आहे त्याच्यामध्ये आजही मी बराच वेळ घालवतो. आता आमचा कविता वगैरे करतो. आता आम्ही दिवाळीमध्ये जो अंक काढणार आहे वृत्तांत, म्हणजे मराठी वृत्तपत्र, जवळपास आमच्या 70 ते 80 कविता आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी आम्ही बरोबर भरपूर एफर्ट देतो की जेणेकरून आपलं जे भाषेवरचं जे ऋण असतं, ते आई बाबा मातृभूमी आहे, मातृभाषा आहे, पूर्ण व्हावं याच्यासाठी पूर्ण प्रयत्न असतात. तर मी आजही म्हणजे मराठीचा अभ्यास माझा म्हणजे अजूनही करतो, मी रोज करतो. आणि मला वाटतं की मी विद्यार्थी आहे आणि ते मी करत राहू. आणि घरात आम्ही मराठी बोलतो, अगदी शुद्ध मराठी बोलतो. आणि त्याच्यामुळे उलट ते शाळेमध्ये जे असतात ते अप्रिशिएट करतात. ते म्हणतात की मुलांची त्याच्यामुळे डेव्हलपमेंट आहे. ऐराणी विसरलात का अजून माहिती आहे? नाही, ऐराणी अजिबात विसरलो नाही. अगदी व्यवस्थित बोलू शकतो. मध्ये ऐराणी लिहिण्याचा प्रयत्न करतो कविता, पण त्याची काही मला म्हणजे शब्दसाठा जास्त नाही, कळतं सर्व. पण जे शब्द म्हणजे विशेष शब्द लागतात तसं मराठीमध्ये आपण लिहू शकतो. तसं म्हणजे मला वाटतं की त्याच्याने मला भाषेचं काय म्हणतात अपमान करायचा नसतो कधी कोणाचा. तर मला वाटतं की मी लिहिताना जर माझ्याकडनं काही शब्द चुकला तर ते भाषेचा एक अपमान असतो, तो व्हायला नको. जोपर्यंत माझा अभ्यास पूर्ण होतो तोपर्यंत मी करू नये असं वाटतं. म्हणून ऐराणीच येत नाही, पण मराठीच लिहितो मी. हॅलो सर. हा बोल. मृण्मयी बोल. हॅलो सर. हा विचार मृण्मयी. कोण बोलतंय? I have a question for Yogesh Nair sir. हा आज सिद्धी पक्षा.
Pradnya, प्रज्ञा ओके. जरडे. what was your most important scientific finding? प्रज्ञा एकदम छान क्वेश्चन आहे. मला वाटतं हे म्हणजे असं विचारण्यासारखं झालं की तुमची मुलं आहे त्याच्यातला तुमचा सगळ्यात आवडता मुलगा कोणता आहे. म्हणजे ते फार अवघड आहे चूज करणं, पण मला वाटतं की एक स्पेसिफिक एक रिसर्च होता ज्याच्यामध्ये जो माशाचा जो डीएनए असतो, माशाच्या डीएनए पासून आम्ही फायबर बनवले होते. म्हणजे विचार करा तुम्ही की एखाद्या म्हणजे माशाचं जे वेस्ट असतं त्याच्या डीएनए ला एक्स्ट्रॅक्ट करतात, त्याच्यापासून फायबर बनवले होते आणि त्याने ना मला खूप असं कॉन्फिडन्स दिला की येस आय कॅन डू एनिथिंग. तर ते माझ्या मते ते माझ्या जीवनाचं सगळ्यात मोठं संशोधन होतं. आणि त्याच्यामुळे मला म्हणजे त्याला जे एकदा ते रिसर्च झाल्यानंतर मला लागोपाठ त्याच्यानंतर यशच मिळत गेलं. की त्याच्यात म्हणजे माशाच्या डीएनए पासून फायबर बनवायचे, त्या फायबर पासून लाईट बनवले. नंतर त्याच्यामध्ये तो लाईटला कसं प्रोटेक्ट करतो, ते का आई आणि मुलाचं जे रिलेशन असतं, आई कशी प्रोटेक्ट करते, तर तो डीएनए जो असतो त्याच्यामध्ये लाईट इमिटिंग मॉलिक्युल टाकले होते त्यांना प्रोटेक्ट करत होता. आणि खूप त्याच्यानंतर संशोधन होत गेले. माझ्या तो एक असतं ना आयुष्यामध्ये की मी रस्ता शोधत, तुम्ही सगळे जंगलात भरकटत असताना अचानक एक रस्ता सापडतो, तो तुम्हाला जंगलाच्या बाहेर घेऊन जातो. तर माझ्या तो कसं मला वाटलं त्या रिसर्च बद्दल. आणि प्रत्येकाच्या जीवनात हे वेगवेगळं असू शकते. त्याच्यामुळे तो माझ्या सगळ्यात आवडती जी डिस्कवरी किंवा संशोधन मला सगळ्यात आवडते. आणि ते पण ऍक्सिडेंटली मला मिळालं होतं, असं काही नाही किंवा खूप विचार केला. आणि अगदी म्हणजे जे असं ना त्यांची लक, त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्या 3 गोष्टी सांगितल्या मी, ते सर्व एकत्र होतं त्याच्यामध्ये. ते माझं सर्वात चांगलं संशोधन असं मला वाटतं. ओके. संजय देवरे सरांना प्रश्न आहे की आपल्या घरात IAS अधिकारी आहेत आणि तुम्ही IRS आहेत. तुमच्यामध्ये काही वादविवाद होतात का? वादविवाद व्हायचं कारणच नाही. कारण कसं की आम्ही दोन्ही UPSCच्या माध्यमातून आलो आहेत. तर एकमेकांना त्या फील्डमध्ये असल्यामुळेच समजू शकतो. आणि जे एक नॉर्मल कुटुंबात जेवढ्या स्वरूपाचे विसंवाद असतो तेवढा तो असतात. कारण तो नसला तर मग त्या रिलेशनला अर्थ पण नाही. तेवढा असलाच पाहिजे. ओके, थँक्यू. अजून मोहित कोणाला? त्यांनी सांगितलं होतं की सरांनी मला गाईड केलं होतं IAS साठी म्हणून. तुम्ही लग्नाच्या हेतूने गाईड केलं होतं की एक तुम्ही ऍस्पिरंट म्हणून त्यांना मदत केली होती? ते दादा कसं होतं की मध्यंतरीच्या कालावधीत म्हणजे एक असं होतं, माझ्या संपर्कात आलेले जे होते खूप लोक, तर ते बऱ्यापैकी सिलेक्ट झाले होते. तर साहजिकच आहे की त्यामुळे एक असतं की त्या कालावधीत कसं असतं की माणूस काही ट्राय करतो. म्हणजे ट्राय करतो इन द सेन्स की लक वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्याच म्हणजे वाटतं. कारण कसं की ते पॅशन बनलेलं असतं. तर आणि जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा अभ्यासाव्यतिरिक्त म्हणजे डोक्यात दुसरा विचार काहीच नसतो. तर त्या अनुषंगाने म्हणजे एक चांगली एक चांगल्या फ्रेंडशिप होती आणि आम्ही गाईडच केलं आणि डिसिजन जरी होता लग्नाचा हा तरी घरच्यांच्या संमतीनेच झाला. इन केस जर तिथं काही अडचण झाली असती तर मे बी ते मटेरियलाइज झालं नसतं. हॅलो. थँक्यू. योगेश नेर सर, आता किती वाजले तिथे अमेरिकेत? तर आमच्याकडे आता 10 वाजले सकाळचे. 10:30 झाले सकाळचे. 10:30. ओके. मॅडम पण सर्व्हिस करतात तिथं US मध्ये? अजून नाही. नाही का? ओके. आम्हाला 3 मुलं आहेत. म्हणजे त्याच्यातच बराच वेळ जातो. ओके. आणि आता कोरोना पॅन्डेमिक कसं आहे US मध्ये आता? कमी झाला का नाही? नाही सध्या खूप जोरात म्हणजे आता इथलं थंडी पडायला लागली ना, सीझन लास्ट 5 डेज मध्ये दररोज रेकॉर्ड मोडतोय. आज 1,00,000 पेशंट. अरे बाप. आणि आमचा जो म्हणजे राज्य आहे त्याच्यातही ते म्हणजे पेशंट वाढतात. हो का? अरे. आणि इंडियात येण्याचा केव्हा योग असणार आहे तुमचा? आता कोरोना वगैरे थोडंसं हे झाल्यानंतर आम्ही सर्वजण एकदा यायचा प्रयत्न आहे. नेक्स्ट. हो सर. आवाज सर, ब्रेक आवाज होत. कट झाला. 1 सेकंद. आवाज कट झाला. हा.
आवाज कट झालेला आहे. सर आता येतोय. हा येतोय आता येतोय का? हो येतोय हो सर चालेल. ओके. अजून कोणाला काही क्वेश्चन असतील इतकंच करू शकतात. मुलांनो असा चान्स तुम्हाला कधी भेटणार नाही. हा रोटरी क्लबचा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे की तुम्ही एका IRS अधिकारी आणि एका सायंटिस्ट बरोबर बोलत आहात. तुम्हाला अनम्यूट होऊन तुम्ही त्यांना क्वेश्चन विचारू शकतात. शेवटचे 5 मिनिटं आहेत. आपला टाइम 9:45 पर्यंत होता पण त्यांनी खूप आपल्याला वेळ दिला आहे. कोणाला विचारायचं असेल तर अनम्यूट होऊन विचारू शकतात. आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा कधी असं असतं की साधारणतः कुठे मार्ग भेटत नसतो आणि जर काही विचारायचं असेल अगदी मन मोकळेपणाने मोठा भाऊ तुमचा बसलेला आहे या पद्धतीने मला विचारलं तरी चालेल. मला माहित नाही की त्याच्यासाठी माझ्याकडे सोल्युशन असेलच असं नाही, पण जेही काही असेल थोडंफार तर तुम्ही ते देण्याचा प्रयत्न करेल. माझं फेसबुक अकाउंट ओपन आहे, पाहिजे मला नंबर शेअर करू शकतो मी. तर सर्वांसाठी एक मोठा भाऊ म्हणून मी नक्कीच उभा राहील तुमच्या सर्वांच्या मागे. मला माहिती आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी कशा असतात, आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणजे किती अडचणींना तोंड द्यावं लागतं, तर मी नक्कीच तुमच्या मागे उभा राहील. तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर मग त्याच्यात कुठलाही अडचण कुठल्याही म्हणजे मी नक्कीच तुमच्या मागे उभा राहील. यश आहे रे, काही प्रश्न विचारायचे? हो सर. योगेश नायर सर, वॅक्सिनचा हो बोला. कितीपर्यंत लागू शकतो? ते काही सांगता येणार त्यांचा आता साधारणतः अंदाज आहे की कारण ते जर अंदाज राहिले असता ना मी बरोबर तेवढा वेळ घरात बसलो असतो. साधारणतः मार्च एप्रिल पर्यंत यायला पाहिजे बाबा असं साधारणतः त्यांचा अंदाज आहे. ओके. अजून कोणाला काही क्वेश्चन नसतील तर आपण येस सर मला आहे. विचार. योगेश नेर सर, व्हॉट गॉट यू इंटरेस्टेड इन दिस फील्ड? मी अगोदर जे बोललो ना की हे सर्व असं घडत गेलं. जसं की धिवरे सरांनी पण सांगितलं की ते काही ठरवून म्हणजे आता मला शास्त्रज्ञच व्हायचं असं काही नव्हतं, पण एकदा ज्यावेळेस मी IIT खरगपूर मध्ये गेलो ते जे पोषक वातावरण मिळतं ना तुम्हाला की तुमच्या सगळे इथे सर्व संशोधन करताय. त्यांनी एका कांद्यापासून काय बनवलं, एकाने बटाट्यापासून काय बनवलं. ज्यावेळेस आम्ही इथे होतो आम्ही केळापासून काहीतरी वाईन बनवली होती. मग हे सर्व हळूहळू करत त्याच्यात इंटरेस्ट येत जातो आणि ते तुमच्या सभोवतालीचं जे वातावरण असतं त्याच्यातूनच माझ्यामध्ये तुमची निर्मिती होती. माझंही तसंच काहीतरी झालंय. असं कधीच नव्हतं किंवा लहानपणी वडिलांनी सांगितलं की तुझा शास्त्रज्ञ बन किंवा मी ठरवलं मी आज शास्त्रज्ञ बनणार आहे आणि बनलो, असं नाही झालं काही. तो आपापच घडत गेलं ते. असं नाही मूर्ती करायला घेतली आणि ते मी काय विष्णू बनवणार होतो असं काही ठरवलं नव्हतं, पण तो विष्णू बनत गेला आपापच. साधारणतः असं झालंय माझ्या तरी आयुष्यात असं झालं. किरणार सर काही विचारू इच्छिता तुम्ही तुमचा? हा सर. हा हॅलो. हा बोला सर, येतोय आवाज. हा सर, मी नेर सरांना प्रश्न विचारू इच्छितो की आदरणीय नेर सर, आज आपण अतिशय उपयुक्त अशी माहिती बागलाणवासियांसाठीच नव्हे तर आमच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून खूप साऱ्या अतिशय उपयुक्त विद्यार्थ्यांनी, पाल्यांनी, शिक्षकांनी आणि सर्वच ज्येष्ठ नागरिकांनी घेतली आज. सर, जो तुम्ही आज अमेरिकेत जाऊन एक अतिशय संशोधक म्हणून कार्य करीत आहात आणि आदरणीय धिवरे साहेब एक प्रशासकीय सेवेत आपलं कार्य अर्पण करत आहात. मूळ प्रश्न माझा असा आहे सर की हे सगळं करत असताना जो प्रवास आपला करिअरचा प्राथमिक शाळेपासून होतो, तर त्या अमेरिकेत असलेल्या प्राथमिक शाळा आणि महाराष्ट्रातील प्राथमिक शाळा यांच्यात काय तुम्हाला फरक जाणवला साहेब? माझ्यामध्ये दोघं फार मोठा फरक आहे. इंडियामध्ये जे शैक्षणिक पद्धती ही स्पर्धात्मक शैक्षणिक पद्धती झाली. म्हणजे की बाबा तुमच्या मुलाला जर 10चे पाढे येत असेल तर माझ्या मुलाला 12चे आले पाहिजे. तो लगेच दुसरा विचार करतो की मला 14चे आले पाहिजे. पण आपण हा विचार करत नाही की अरे तो 4च वर्षाचा आहे किंवा 5 वर्षाचा आहे. हे जी एक हे असते ना शेळ्या मेंढ्यांची जी स्पर्धा असते ना, त्या पद्धतीची इंडियन शिक्षण पद्धती झालेली आहे. अमेरिकेमध्ये याच्या व्यतिरिक्त साधारणतः विद्यार्थ्यांचा विकास कसा व्हावा, आजच्या दिवसाला त्यांनी काय शिकावं असं होतं. आता दोघं पद्धतीचे फायदे आहेत आणि असं नाही म्हणत की बाबा हे पद्धतीने शिकल्यावर काही फायदा होईल किंवा तोटा होईल. दोघांचे फायदे आणि तोटे. माझ्या दृष्टिकोनातून मला वाटतं की म्हणजे मी इंडियात जे शिक्षण घेतलं होतं
त्याचा मला बराच फायदा झाला. आम्हाला इंदिराबाई सावंत शिक्षिका होत्या, ज्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आहेत, 1ली ते 4थी. तो जो पाया त्यांनी घडवला त्याच्याशिवाय काहीही शक्य नव्हतं, मला तर असं वाटतं. डॉक्टर अमोल पवार आहे त्यांचे, किंवा संपूर्ण ग्रुपच्या त्यांनी खूप मेहनत घेतली आमच्यावर. आणि त्यांनी जो म्हणजे काय म्हणतात ते साचा जो घडून टाकला होता अगोदरच, तो साचा घडवल्यावर त्याच्यातनं मागे येणं अशक्यच होतं, प्रोग्रेस होणारच होती. तर मला वाटतं ते शैक्षणिक पद्धतीचा बराच फायदा झाला मला, बाईंचं जे होतं ना त्याच्यातून. ओके. थँक्यू सर. रुटीन अभिजित सोनोने, तुमचा हँड रेज दिसतोय मला. आज आमचं स्वप्न पूर्ण झालं सर. मला एका सायंटिस्ट बरोबर बोलायची इच्छा होती कधीतरी. आम्ही अब्दुल कलामांना पाहत आलेलो आहे, ऐकत आलेलो आहोत. आणि आज तुमच्या बरोबर आम्हाला बोलायची संधी भेटली. सर्व बालमित्रांनाही भेटली. ते एक आमचं स्वप्न पूर्ण झालं. आणि IRS दिवरे सर हे पण खूप मोठ्या पदावर अधिकारी आहेत. त्यांच्याशी सर्व बालमित्रांना बोलण्याची संधी मिळाली. त्याबद्दल तुमच्या दोघांचे, तुम्ही खूप वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमच्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. आपला असाच प्रवास आणि इथून भविष्यात तुमचे उत्तरोत्तर अजून चांगली प्रगती होत राहो. धिवरे सर पण मोठ्या पदावर पोहोचो अजून त्यांच्या पुढच्या जीवनामध्ये. आणि योगेश नेर सरांना अजून वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन चे करता हितकारक असे पेटेंट्स त्यांनी जास्तीत जास्त मिळवावे. आणि भविष्यात आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना काही गायडन्स करता येईल का, त्यांच्यासाठी काही सेशन घेता येतील, किंवा त्यांच्यासाठी फेसबुक पेज म्हणा किंवा Instagram वर काही त्यांना इन्फॉर्मेशन देता येईल का. तर तुम्ही तुमचं Instagramचं पेज असेल तर तुम्ही सर त्याचे शेअर करू शकतात. त्याच्यावर काही इन्फॉर्मेशन आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही देऊ शकतात. आणि फिजिकली तुम्ही जेव्हा इंडियात याल तर त्यावेळेस फिजिकली आमच्या सिद्धी शाळेला पण भेट देऊन तुम्ही काही गायडन्स तुम्ही करा, अशी आम्ही विनंती करतोय. नक्कीच प्रयत्न राहतील. मी माझी याची पण लिंक शेअर करतो. हो. हा बोला सर, नेर सर. मी सर्वांना आता म्हणजे जाता सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांनी मला जे त्याच्याबद्दल खूप म्हणजे मी स्वतः तुमच्या सर्वांचा ऋणी आहे. आणि काही म्हणजे अगोदर बोललो त्याप्रमाणे मी जर कोणी विद्यार्थ्याने कॉन्टॅक्ट केला तर त्याला नेहमी ओके, थँक्यू सर. देवरे सर, तुम्ही काय बोलू इच्छितात? Okay, thank you Rotary for giving this opportunity to interact with all the students. आणि भविष्यातही आपला तो हा संपर्क चालूच राहील आणि या माध्यमातून गायडन्स करण्यात येईल. थँक्यू. ओके, थँक्यू ऑल. आणि पुन्हा एकदा उद्या भेटू आपण रात्री 8:30 वाजता. आणि उद्या आपल्या बरोबर असणार आहेत PDG दादाजी देशमुख. त्यानंतर लंडनहून आपल्याबरोबर जाणार जॉईन होणार आहेत सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर सोनवणे सर. आणि डीन BG मेडिकल कॉलेजचे डीन पद्माकर पंडित सर आपल्याबरोबर जॉईन होणार आहेत. त्यांचेही विचार ऐकण्यासाठी सर्वांनी जॉईन व्हायचे. योगेश नेर सरांनाही विनंती आहे की तुम्हाला जर वेळ भेटला तर आमच्या या रोजच्या कार्यक्रमाला तुम्ही जॉईन व्हा. आणि अजून काही तुम्हाला आठवलं तर तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांबरोबर शेअर करा. थँक्यू अँड गुड नाईट ऑल. गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट. डॉक्टर प्रसाद सोनवणे आणि तुमच्या टीमचं सर्व बालमित्रांचं सर्व इंटरॅक्टर्सने खूपच छान आज सर्व गेस्टचे इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे. आणि तुम्ही पण क्वेश्चन आन्सर सेशन खूप छान घेतलं. त्याबद्दल रोटरी क्लब तर्फे सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमीचे खूप खूप धन्यवाद. रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे प्रश्न अर्धवट राहिलेत. सॉरी व्हेरी. दॅट्स ऑल सर. थँक्यू तृप्तांत, थँक्यू पक्षा, थँक्यू प्रज्ञा, थँक्यू अभिजित, and thank you Dr. Prasad Sonone and team. Welcome sir. Okay, good night all. Good night. जाधव साहेब करायचं एंड.
हो ओके, भेटू उद्या रात्री 8:30 वाजता पुन्हा एकदा अजून नवीन यशाचा प्रवास जाणून घेण्यासाठी. त्यामुळे मी जी चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकले तेवढे सर्व विद्यार्थी मित्रांनी ती चॅट बॉक्स मध्ये लिंक तुम्ही भरा. मी प्रसाद सोनवणेंना पण मी ती लिंक पाठवेल. ते पण त्यांच्या तुमच्याशी शेअर करतील आणि तेवढी लिंक रोज तुम्ही जॉईन होऊन तेवढी लिंक तुम्ही भरत चला. आणि शेवटच्या दिवशी आपल्या आय जी प्रताप दिगाव